पाहणार आहोत। गोलंदाजी मार्कवरतून हा गोलंदाज सज्ज होतोय। मनोज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे। मनोज पाहूया काय करत होते। या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू मात्र तो टाकणार आहे। या चेंडूवरती हलक्या हाताने खेळतोय, निश्चितच या ठिकाणी चेंडू सीमा पार होणार यात काही शंका नाही आहे। मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे। एक चांगल्या प्रकारचा फटका होता, कोणत्याही प्रकारची त्याने चूक केली नव्हती आणि त्या ठिकाणी मात्र या चेंडूवरती 2 धाबा घेतल्यात। अतिशय सुरेख पद्धतीने हा चेंडू खेळला होता, कारण अंतिम क्षणाला या चेंडूवरती बॅट फिरवली, त्यानंतर मात्र हा चेंडू बरोबर चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये ढकलून दिला आणि गॅपमध्ये ढकललेल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी एकूण 3 धाबा प्राप्त होत आहेत। संघाची धावसंख्या होते बिनबाद 3 अशा प्रकारची धावसंख्या होते। दापोली प्रीमियर लीग 2022 मधला दुसऱ्या दिवसातला पहिला सामना पाहतोय शिंदे फायटर्स विरुद्ध पाडले फायटर्स। शिंदे फायटर्सचे सर्व आदरणीय सन्माननीय नितीनजी शिंदे आहेत, त्याचबरोबर पाडले फायटर्सचे रवींद्र सातनाक आणि संकेत पाडलेकर। आता मात्र पाहूया या ठिकाणी कोणाचा पाडा होणार, कशा पद्धतीने या ठिकाणी सामना होणार, कारण 6 षटक आहेत। या 6 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याच्याकरिता माझ्या समेत असणार आहेत सागरजी क्षीरसागर। मनोज मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे। पहिल्या चेंडूवरती त्यांनी 2 धाबा खर्च केल्यात। लेफ्ट हँड बल्लेबाज म्हणजेच फलंदाज या ठिकाणी खेळण्याकरिता सज्ज असणार आहे। पॉवर प्लेचं षटक आहे, इथे मात्र हवेतून खेळणार का की जमिनीला सरसवून पटके मारणार, या प्रश्नाचं उत्तर। अतिशय सुरेख चेंडू आहे, छान पद्धतीने खेळतोय, कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे। हा चेंडू निश्चितपणे चौकार करता जाणार आहे, यात काही शंका नाही आहे। पहिला चौकार ठोठावतोय हा डावखुरा फलंदाज। डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत। निश्चितच एक चांगल्या प्रकारचा फटका होता, चांगल्या प्रकारच्या फटक्यावरती चौकार नोंदवलाय आणि चौकार नोंदवल्यानंतर मात्र धावसंख्येत जलद गतीने भर पडणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण आणि दर्जेदार अशा प्रकारच्या या सामन्यातली ही चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अतिशय एक चांगल्या प्रकारचा फटका होता, कोणत्याही प्रकारची चूक केलेली नव्हती, कारण त्याला माहीत आहे की हे पॉवर प्लेचं षटक आहे। या दोन्ही फलंदाजांनी पहिल्यापासून ठरवलेलं आहे की आपण या ठिकाणी जलद गतीने धाबा रचायचे आहेत, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची फलंदाजी अपेक्षित असते, ज्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे त्याच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी केली जाते। मनोज मात्र या ठिकाणी विचार करणार, पहिल्या चेंडूवरती 3 धाबा, दुसऱ्या चेंडूवरती 4 धाबा, 7 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात। पुढचा चेंडू मनोजचा डावखुऱ्या फलंदाजाचा अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका हवेतून खेळतोय चेंडू, मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, गचाळ अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण, जीवनदान प्राप्त होत आहे आणि जीवनदान प्राप्त झाल्यानंतर मात्र ही तिसरी धाव देखील पूर्ण होते। पहा, चेंडू हवेत होता, बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, खराब क्षेत्ररक्षण झालं होतं। आता मात्र फलंदाजाचा जो आत्मविश्वास आहे तो दुणावलेला असणार आहे, कारण झेल सुटल्यानंतर फलंदाजी ही जलद गतीने केली जाते, कारण आत्मविश्वास उंचावलेला असतो, कारण ती चूक असते, त्या चुके ती पुन्हा त्या चुकीची री मात्र या ठिकाणी ओढली जाणार नाहीये। धावसंख्या धावपलकावरती नोंदवली जाते ती 10। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हॅलो 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 अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी चांगल्या प्रकारची एकेरी धाव या ठिकाणी घेतलेली आहे आणि या एकेरी धाबेने संघ पोहोचतोय प्रथम फलंदाजी करताना 13 या धावसंख्येवरती। पहिलं षटक अजूनही या ठिकाणी सुरू असणार आहे आणि पहिलं षटक टाकतोय तो म्हणजेच या ठिकाणी हा मनोज आहे। मनोजचा मात्र सामना करणारे सलामीसाठी आलेले हे दोन्ही फलंदाज आहेत, चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये। एक जरूर खराब फटका होता, तो हवेत होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारची या ठिकाणी कामगिरी करू शकला नव्हता।
मनोजचा हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू, या चेंडूवरती मात्र पाहायचंय. यष्टीरक्षक या ठिकाणी दाद मागतोय, दाद मागितल्यानंतर मात्र प्रतिसाद दिला जातो का ते पाहायचंय. पंचांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीये. फलंदाज सुखरूप क्रीजमध्ये असणार आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एकूण धावसंख्या होते ती 13. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय आणि माझे सहकारी मला जोडले जातात सागरजी क्षीरसागर. धन्यवाद अमितजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी नेमकं कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जातं हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरं षटक जे आहे ते गुरुवर्य स्वर्गीय अनंतदादा तात्या धोंडू बाक्कर एंडकडनं फेकलं जाईल. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं होतं या एंडकडनं अतिशय किफायतशीर अशी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. आजच्या दिवसामध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी तमाम क्रीडा रसिकांना देखील पाहायला भेटू शकते. गोलंदाजीसाठी सज्ज होतो यावेळेला एक उमदा गोलंदाज शिंदे पाटील संघाचा गोलंदाज आहे आकाश सपकाळ. एक आयकॉन खेळाडू आहे दापोली टेनिस क्रिकेट विश्वामधला. हा चमचमता सितारा आहे. म्हणजे हे बॅटल असेल खऱ्या अर्थानं आकाश सपकाळ आणि त्याचबरोबर आदिल यांच्यामधलं. कारण तू जर सर्वोत्तम गोलंदाज आहेस तर मी देखील दापोली टेनिस क्रिकेट विश्वामधला सर्वोत्तम फलंदाज आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन खेळाडूंच्या दरम्यान नक्कीच होऊ शकतो. गोलंदाजीची थोडीशी प्रॅक्टिस करत असताना, कारण रियाज महत्त्वाचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो आणि म्हणून इथे प्रॅक्टिस देखील आकाश सपकाळ यांच्याकडनं केली जाते. काल ब्लू ब्रिज एंडकडनं तो सातत्याने गोलंदाजी करत होता. यावेळेला सज्ज होतोय पहिला चेंडू सुरेख टाकलाय. आदिलची जी वादळी इनिंग आहे ती समाप्त केली जात आहे. वेल्डन सुरेख गोलंदाजी आकाश सपकाळ याच्याकडून. तर हीच गोलंदाजीची जी शैली आहे आकाश सपकाळ त्याच्याबद्दल मी चर्चा करत होतो. का म्हटलं जातं त्याला दापोली टेनिस क्रिकेट विश्वातला नंबर 1चा गोलंदाज. हे मात्र त्याने इथे सिद्ध केलंय. त्याच्या समोर होता दापोलीतलाच एक मातबर फलंदाज जो आदिल, तो बाद झालाय. त्रिफळाचित केलं त्याला. एकंदरीत जर धावसंख्या बघितली तर धावा झालेत यावेळेला 13 आणि 13 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला. पाळले संघानं कालच्या दिवसामध्ये पहिल्या विकेटसाठी या स्पर्धेतील सर्वोत्तम पार्टनरशिप नोंदवली. तब्बल 54 धावा धावफलकावरती कुठल्या आणि त्यानंतर पहिली विकेट गेली आहे. परंतु दुसऱ्या दिवसातला हा जो पहिला सामना आहे या मॅचमध्ये किफायतशीर बॅटिंग आपल्याला आदिल यांच्याकडनं पाहायला मिळाली नाही आहे. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती होती. संघ मालक आहेत, त्याने विश्वासाने त्यांच्याकडे आघाडीचे फलंदाज म्हणून भूमिका सोपवली होती. परंतु त्याला तो योग्य न्याय देऊ शकलेला नाही आहेत. लवकरात लवकर बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. श्रीरंग आपल्याला पाहायला भेटतोय. श्रीरंग आपले फलंदाजीचे रंग उधळण्याचा देखील तो प्रयत्न करू शकतो. कारण ते पोटेन्शियल त्याच्याकडे आहे, ती क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्या गुणवत्तेच्या जोरावरती पाळले फायटरचा संघ कालच्या दिवसामध्ये जो चमत्कार केलेला होता, 89 धावांची जी वादळी इनिंग सादर केलेली होती त्याचीच कुठेतरी कॉपीराईट पद्धतीची खेळी इथं सादर करण्याचा आम्ही जे प्रयत्न नक्कीच होऊ शकतो. आकाश सपकाळ गोलंदाजी मार्कवरती आहे. स्वर्गीय तात्या धोंडू बाक्कर एंडकडनं तो गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू. फलंदाज आहे तो चेंडू रीड करू शकलेला नाहीये आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आहे आपल्याला पाहायला भेटतंय. पहिलं षटक थोडंसं मागडं ठरलं असं आपण म्हणूया. कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर 13 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी आला स्वतः कॅप्टन आकाश सपकाळ आणि जी कर्णधाराची भूमिका आहे ती योग्य पद्धतीने तो आतापर्यंत तरी पार पाडतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट. यावेळेचा चेंडू देखील सुरेख आहे. वा काय गोलंदाजी केली जाते. वेल्डन आकाश सपकाळ हा आहे दापोलीचा आयकॉन गोलंदाज ज्याने आतापर्यंतचे तिन्ही चेंडू प्रभावित करणारे टाकलेत आणि फलंदाज श्रीरंगला त्याने जकडून ठेवलंय. तर त्याच वेळेला नॉन स्ट्राईक मार्कवरती जो सिद्धू आहे ते देखील एक तुफान आहे. तो देखील एक वादळी इनिंग सादर करू शकतो. विस्फोटक फलंदाजीसाठी सिद्धू मात्र ओळखला जातो. त्याला स्ट्राईक मिळणं देखील फार महत्त्वाचं आहे. कालच्या दिवसामध्ये श्रीरंगला फार बॅटिंग मिळाली नव्हती. आज त्याला थोडीशी बढती दिली आहे, प्रमोट केले फलंदाजीसाठी, वन डाऊनसाठी पाठवलंय. तर त्याचा तो फायदा उठवेल का हे देखील बघणं फार महत्त्वाचं असेल. जोरदार अपील देखील आपल्याला लेग बिफोरचं पाहायला मिळतंय आणि पंचांचा लेग बायचा इशारा. येस ॲब्सोल्युटली लेग बायचा इशारा आलाय. एक धाव मात्र नक्कीच भेटेल आणि बऱ्याच वेळानंतर एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. धावा झालेत एका गड्याच्या मोबदल्यात 14. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु ती जी सुरुवात आहे जी चांगली आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी 13 धावांची, ती मात्र दुसऱ्या षटकामध्ये ब्रेक झाली आणि तिथून मात्र कुठे धावांवरती अंकुश बसलेला देखील अमित सर आपल्याला पाहायला भेटतोय. घेर चेंज करणं गरजेचं आहे, परंतु दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. इथून पुढे अजून देखील 4 षटकं शिल्लक आहेत. मला वाटतं येणारी जी 4 षटकं आहेत त्या 4 षटकामध्ये कुठेतरी हाणामारी देखील क्रीडा रसिकांना फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटेल. डावखुरा फलंदाज सिद्धू सज्ज होत असताना समोर आहे गोलंदाजी मार्कवरती फलंदाजांचा कर्दनकाळ. नाव आहे आकाश
सपकाळ यावेळेला टॉप एज घेतलाय, परंतु यष्टिरक्षक मुदस्सर मागजनकर बीट झाला. तदनंतर चेंडू गेला कादरच्या दिशेने, कादर देखील बीट झाला. अशा पद्धतीने जीवनदान मिळतंय सिद्धू याला. तर मिळालेल्या जीवनदानाचा फायदा सिद्धू उठवेल का हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. आकाश सपकाळ अक्षरशः विस्फोटक अशी गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थाने त्यांनी फलंदाजीला सुरुंग लावलाय. जो महत्त्वाचा खेळाडू होता आदिल, ज्याने काल तुफाने बॅटिंग केली आहे, त्या आदिलला लवकरात लवकर डकआउटकडे पाठवलं. त्यानंतर कुठेतरी थोडासा डोईजड ठरेल असा जो फलंदाज आहे डावखुरा सिद्धू, त्याची देखील वादळी इनिंग समाप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं तेवढा सपोर्ट मिळाला नाही. आकाश सपकाळ सज्ज आहे. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. नक्कीच चांगला चेंडू आहे, परंतु पुन्हा एकदा यष्टिरक्षक झालाय बीट. एक धाव मात्र पूर्ण होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. इथे मात्र मिळतील 4 अवांतर धावा. एकंदरीत 5 धावांची भर धावफलकामध्ये पडेल आणि ह्या बोनस धावा कुठेतरी मिळालेत अमित सर, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. चांगली कामगिरी आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला. येस, ॲब्सोल्युटली 5 धावा. 1 + 4 = 5. एकंदरीत 5 धावा मिळाल्या आणि बॅकफुटवरती जाणाऱ्या संघाला मात्र पुन्हा एकदा फ्रंटफुटवरती येण्याची एक चांगली अपॉर्च्युनिटी मात्र प्राप्त झालेली आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेत 19 म्हणजे 19 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्थात तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतो हे देखील बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. पहिली 2 षटकं तर या ठिकाणी संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये अमित सर आपण बघितलं तब्बल 13 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर केवळ 6 धावा आलेल्या आहेत. पैकी 5 धावा तर शेवटच्या चेंडूवरती आल्या. सुरुवातीचे 4 चेंडू अप्रतिम हाताळले आकाश सपकाळ याने. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं रूपांतर चौकारामध्ये झालं आणि अशा पद्धतीने एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात 19 पर्यंत आपण पाहतोय. अमित सर, काय रणनीती असायला पाहिजे, काय टेंडन्सी पुढच्या काही षटकामध्ये असायला पाहिजे ती फलंदाजी करणाऱ्या संघाची आणि त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघाची? आपण निश्चितपणे सांगताय की या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं हे षटक हाताळलं, ते म्हणजेच याचं आकाशने एक चांगल्या प्रकारचं षटक हाताळल्यानंतर मात्र समोरच्या संघाला रोखण्याचं काम केलेलं आहे. मात्र पुढच्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते हे पाहणं फार गरजेचं आहे. समोरचे गोलंदाज आहेत ते निश्चितच समोरच्या फलंदाजांना जखडण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र त्या ठिकाणी समोरचे फलंदाज आहेत ते देखील खेळण्याकरता आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून देखील मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. पहिली 2 षटकं संपलेली आहेत. एकच गडी बाद झालेला आहे. ही जमेची बाब आहे आणि त्या एक गडी बाद झाल्यानंतर नवा फलंदाज जो आलाय तो अजूनही मैदानात आहे. त्याचबरोबर सिद्धूही मैदानात आहे. सिद्धू आणि श्रीरंग अशा प्रकारची जोडी मैदानात आहे. श्रीरंग पाहूया आपण, होळीचे रंग उधळलेले आहेत. त्याचबरोबर शिमग्याचं रंग देखील उधळतोय, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून तो या ठिकाणी धावांचा रंग उधळणार का आणि समोरचा गोलंदाज मात्र त्याला या ठिकाणी कशा प्रकारची संधी देतो हे पाहणं गरजेचं आहे. 3रं षटक आहे आणि 3ऱ्या षटकाचा मारा करणार आहे तो पुन्हा एकदा मनोज मारा करणार आहे. वैयक्तिक कुठ्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं मात्र हे निश्चितपणे वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं 3रं षटक असणार आहे, ते म्हणजेच मनोजकडून. मनोज पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. 8 ते 10 पलवांपेक्षा अधिक रनअप घेऊन पंचांच्या बरोबर डाव्या बाजूकडून समालोचन कक्षाकडून तो या ठिकाणी मारा करणार आहे. तो डावखुऱ्या अशा प्रकारच्या फलंदाजाला म्हणजेच सिद्धूला. सिद्धू पाहूया सिद्धूची जादू चालणार का. सिद्धू या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने कामगिरी करतो. पहिला चेंडू आहे 3ऱ्या षटकातला. एकूण धावसंख्या पाहिली तर 19 धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी केली जाते, ती म्हणजेच या ठिकाणी शिंदे फायटरच्या प्रतिस्पर्धी संघाकडून. अतिशय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी मात्र पाहिली तर एक दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी आहे. फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय. सिरावलेला फलंदाज आहे. अशा प्रकारच्या फलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकात जरूर या ठिकाणी महागडा ठरला होता, मात्र दुसऱ्या षटकात तो पहिल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूची सांगता करतोय. पहिला चेंडू उत्तम प्रकारे टाकलाय आणि दुसरा चेंडू टाकण्याकरिता तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू. या चेंडूवरती मात्र पाहायचा आहे स्लीपच्या वरून चेंडू जातोय. निश्चितपणे या ठिकाणी सीमा पार होणार, यात काही शंका नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. धावा येतात 4. शिवाच्या छावा इथे आल्या 4 धावा. अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू होता. बरोबर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय आणि क्षेत्ररक्षकाच्या वरून गेल्यानंतर चेंडू सीमापार होतोय. या 4 धावा फार महत्त्वाच्या असणार आहेत. दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती ज्या 5 धावा आल्या त्या देखील महत्त्वाच्या होत्या. आत्ताच्या या 4 धावा देखील फार महत्त्वाच्या असणार. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यात 23 अशी धावसंख्या होते. पंचांच्या परवानगीशिवाय कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाही. त्याचबरोबर जलपानाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी पंचांच्या परवानगीनंतरच करायची आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची. अन्यथा आपल्याला पेनल्टीला
आपल्याला सामोरे जावं लागेल. फलंदाजी मार्कवरती असणारे तो सिद्धू, ज्याच्या बॅटमधून आता आपण एक पहिला चौकार पाहिला होता आणि तो चौकार मारल्यानंतर संघाची धावसंख्या जलद गतीने वाढली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय तो मनोजच्या या षटकातल्या पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, त्या ठिकाणी स्लिपचं क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे. पंचांकडून पाहूया कोणता इशारा येतो. अर्थात या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये, याचाच अर्थ चेंडू बॅटला लागलेला आहे आणि ज्या चेंडू बॅटला लागल्यानंतर मात्र एकेरी धाव प्राप्त होती ती सिद्धू खेळतोय वैयक्तिक एकूण एका चौकाराच्या मदतीने. आतापर्यंत त्याने धावा केल्या आहेत त्या 17. निश्चितच हा सिद्धूचा खतरा असणार आहे, कारण समोरचा फलंदाज एक आक्रमक अशा प्रकारच्या स्थितीत येण्याकरिता जसं आपण आपल्या घरामध्ये काय काय आवश्यक असतं, तर TV सेट, सोफा सेट, तर मैदानात जाताना आपल्याला माइंड सेट असावं लागतं आणि अशा प्रकारे माइंड सेट झालेलं फलंदाज सिद्धू नॉनस्ट्राईक एंडवर त्याच्याने केल्यात आतापर्यंत एका चौकाराच्या मदतीने 17 धावा. आता मात्र श्रीरंग मनोजचा हा चेंडू खेळण्याकरिता सज्ज असणार आहे. मनोज पाहूया या षटकातली कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या गोलंदाजाकडून पुन्हा एकदा ही गोलंदाजी केली जाते. महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू पंचांच्या बरोबर डाव्याकडून मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू देखील पहा चांगल्या प्रकारे रीड करू शकत नाहीये श्रीरंग, कारण श्रीरंग हा नवा फलंदाज आहे, त्यामुळे श्रीरंगाला अजूनही वेळ लागणार आहे. 6 षटकं आहेत. तिसऱ्या षटकातला आपण खेळ पाहतोय आणि तिसऱ्या षटकातला या ठिकाणी मारा करत असताना आपण महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकला. एकूण 2 चेंडू चांगले टाकले आहेत, परंतु एक चेंडू चांगला होता, क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, त्याचा फायदा झाला आणि फायदा झाल्यानंतर मात्र चौकार आला होता. एकूण 3 चेंडू झालेत आतापर्यंत. याच मनोजने या तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. तर तोच मनोज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. या षटकातला पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र निश्चित चांगला प्रहार आहे. जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत हा बरोबर श्रीरंग 2 धावा सहजपणे आपल्या खात्यात नोंदवतोय. श्रीरंगचा हा चांगला प्रयत्न होता, त्याने कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नव्हता. जमिनीला सरसवून अशा प्रकारचा फटका मारला होता, म्हणजेच अलॉंग द कार्पेट चेंडू खेळल्यानंतर या चेंडूवरती 2 धावा. श्रीरंग पाहूया या ठिकाणी निश्चितपणे तो रंगात येतोय. हळूहळू तो रंग उधळणार आहे, कारण त्याला माहित आहे की होळी झालेली आहे, शिमगोत्सव आपण साजरा करतोय आणि या ठिकाणी त्याचबरोबर DPL 2022चा देखील आपण रंग उधळतोय. या रंगामध्ये फलंदाजी जरा बेरंग करणार का? बेरंग करण्याकरिता मनोजच्या हातात चेंडू दिलाय, मात्र मनोज या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फटका मारून देत नाहीये. पंचांकडून मात्र एक चांगल्या प्रकारचा इशारा येतोय. फलंदाज या ठिकाणी षटक संपतंय. एक षटक एक चांगल्या प्रकारचं टाकलं. पहिलं षटक जरूर खराब टाकलं होतं, कारण पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या होत्या आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक टाकताना मात्र या षटकात धावा खर्च केल्यात त्या एकूण 7 धावा खर्च केल्यात. या आधीच्या षटकात मात्र जर आपण गोलंदाज पाहिला तर तो म्हणजेच आकाशने खर्च केल्या होत्या फक्त 6 धावा. मात्र ही 2 षटकं फार महत्वाची आहेत, टर्निंग पॉईंट आहेत. एकूण जर पाहिलं तर धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 अशी धावसंख्या होते. 26 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. एकूण धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं और आज का ये दूसरे दिन का पहला मुकाबला है और पहले मुकाबले में अब हम सीधे चलते मेरे साथी कमेंटेटर सागर जी के पास. धन्यवाद अमित सर. फिलहाल इस समय देखा जाए तो गेंदबाजी मार्ग पर तैयार होंगे. स्वर्गीय तात्या दोंडुबाकर एंड की तरफ से नए गेंदबाज को लाया गया इस समय मोर्चे पर. जहां तक सवाल है बल्लेबाजी का, इस समय लेफ्ट हैंडेड बल्लेबाजी करते वक्त सिद्धू जिन्होंने पारी की शुरुआत की थी, हालांकि आदिल काफ़ी समय तक विकेट के ऊपर खड़े नहीं रहे थे. शुरुआत की विकेट का जहां तक सवाल था, 13 रनों की ओपनिंग साझेदारी हमने देखी थी. उसके बाद आकाश सपकाळ ने उसे चलता कर दिया था. वही शायद आकाश सपकाळ इस समय गेंदबाजी मार्ग पर तैयार है. इसी एंड की तरफ से उन्होंने काफ़ी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया था. आकाश सपकाळ तैयार होते हुए बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था. टाइमिंग प्रॉपर नहीं था, शायद अंदरूनी किनारा लगा था. ऑन साइड की तरफ जरूर खेला है. पहला रन काफ़ी तेजी के साथ पूरा होता हुआ, दूसरे की कहीं ना कहीं तलाश थी, दूसरा रन भी तेजी के साथ पूरा किया. तीसरे की मांग जरूर की थी सिद्धू ने, लेकिन श्रीरंग ने उसे कहा है कि नहीं, यहाँ पर तीसरा मिलेगा नहीं. अगर लेने का प्रयास हो सकता तो शायद विकेट भी खो सकते थे, जिसके कारण उन्होंने अपने आप के ऊपर थोड़ा सा अंकुश रखा था और 2 रन पर ही संतुष्ट होने का प्रयास किया है. इस समय 2 रनों के साथ स्कोर काफी तेजी के साथ आगे बढ़ता हुआ रन बन चुके. इस समय देखा जाए तो
28 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। आकाश सपकाल इस समय फिर एक मर्तबा विकेट प्राप्त करने का प्रयास कर सकते हैं। हालांकि पिछले ओवर में उन्होंने काफी शानदार गेंदबाजी की थी, एक विकेट जरूर उन्होंने अर्जित किया था। दूसरे विकेट के लिए एक अच्छी पार्टनरशिप अमित सर यहां पर देखने को मिल रही है। आकाश सपकाल तैयार होते हैं, तकरीबन यहां पर देखिए लोअर फुल टॉस डिलीवरी, गेंद को खेलना चाहते थे ऑफ साइड की तरफ, पूरी तरह से विकेटों के सामने पाए गए थे। अंपायर के मन में कोई शक नहीं था और अंपायर ने अपनी उंगली पूरी तरह से आसमान की तरफ फैला दी और इस तरह से जो ओपनर जो बल्लेबाज थे सिद्धू, वही इस समय डकआउट की तरफ वापस लौट रहे। तो कहीं ना कहीं मुझे लगता है ये बड़ा विकेट गिरा है अमित सर। सही बात है, क्योंकि देखेंगे ना तो दो बल्लेबाज वापस आ चुके हैं। जब आदिल जाने के बाद पूरी तरह से रोक लगाया था, आदिल एक विस्फोटक पारी खेलने वाला बल्लेबाज वापस आ चुका है और उसके पीछे पीछे नए बल्लेबाज वापस आते हुए। अब नए बल्लेबाज फैजाद होंगे जो कि एक बेहतरीन खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं। दापोली का टेनिस क्रिकेट पूरी तरह से उन्होंने बदलने का काम किया है। जिस तरह से वो बल्लेबाजी करते हैं, कल का दिन भी हमने फैजान के द्वारा देखा था, कमाल की बल्लेबाजी उन्होंने पेश की थी। हर दिशा में वो खेलते हैं, ऐसा नहीं कि एक ही दिशा उनकी स्ट्रांग है। मैदान के हर एक क्षेत्र में वो शानदार बल्लेबाजी कर सकते हैं। मौका मिला है इस मुकाबले में जल्दी से जल्दी बल्लेबाजी करने का, क्योंकि यहाँ तक देखा जाए तो 3 ओवर का खेल अभी भी बाकी है। ये चौथा ओवर प्रगति पर है। आकाश सपकाल नीचे दूसरा ओवर फेंकने के लिए तैयार है, जबकि टीम के लिए वो चौथा ओवर करे। तो कहीं ना कहीं इसके बाद 2 ओवर का खेल अभी भी शेष है, तो फैजान के पास मौका है ज्यादा से ज्यादा रन बटोरने का। यहां पर देखिए अब जो श्रीरंग और फैजान के बीच में अगर एक अच्छी साझेदारी होती है, कम से कम गेंदों में अगर वो ज्यादा रनों की पार्टनरशिप करते हैं, तो मुझे लगता है पार्ले फाइटर्स के लिए वो काफी कीमती साबित हो सकती है। सही बात है, लेकिन पैजान को क्या करना है, पैजान में को बल्लेबाजी में जान डालने की जरूरत है। जान डालेंगे तो जरूर यहाँ पर अच्छी शान से यहाँ पर ये जीत पा सकते हैं। लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे तो आकाश है, आकाश में देखेंगे तो आज सूरज नहीं है, लेकिन मैदान में देखेंगे तो आकाश गेंदबाजी करते हुए। तो इसी तरह से गेंदबाजी का छोर संभालते हुए अब अभी तक अच्छी गेंदबाजी करने वाले गेंदबाज यहाँ पर अंपायर के बगल से दौड़ते हुए तेज कदमों के साथ इस बार ये देखिए हल्के हाथों से खेलने की कोशिश की थी, लेकिन खड़े खड़े खेलने की कोशिश की। गेंद की मेरिट के हिसाब से खेलेंगे तो जरूर गेंद बल्ले के ऊपर आएगी और रन बन सकते हैं। यस एब्सोल्युटली, यहाँ पर फुटवर्क का इस्तेमाल करना जरूरी है। अगर खड़े खड़े गेंद को खेलने का प्रयास करोगे तो गेंद सीधा बल्ले पर नहीं आएगी। जिस तरह से आपने कहा था जैसी गेंद है उसके हिसाब से यहाँ पर खेलने की आवश्यकता है। आकाश सपकाल ने बल्लेबाज की जो मानसिकता है वो इस समय रीड कर दी है और शायद वो भी जानते हैं कि इसी खिलाड़ी को हमें ज्यादा समय तक विकेट के ऊपर खड़े रखना है। और यहाँ पर देखिए जोरदार स्ट्रोक खेला है, गेंद काफी तेजी के साथ जा रही है सीमा रेखा की तरफ। लॉन्ग ऑफ पर फील्डर वहां पर मौजूद थे, जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले ही समय था दोनों भी खिलाड़ियों के पास काफी तेजी के साथ दूसरा रन मुकम्मल करने का। और इस समय 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन बन चुके हैं 30। ये चौथा ओवर प्रगति पर है। आकाश सपकाल नीचे कोटे का दूसरा ओवर फेंकते हुए, जबकि टीम के लिए चौथा ओवर होगा। इसके बाद 12 गेंदें अभी भी शेष है। आकाश सपकाल तैयार होते हुए इस समय राइट हैंडेड बल्लेबाज जोरदार प्रहार करना चाहते थे, लेग स्टंप के ऊपर से गुजरती हुई गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही थी, बल्लेबाज ठीक तरह से रीड नहीं कर पाए थे और एक शानदार गेंद का यहां पर समापन होता हुआ। शानदार गेंदबाजी है, नफी तुली गेंदबाजी, बिल्कुल सटीक लाइन तो लेन के साथ इस समय गेंदबाजी करे आकाश सपकाल, जो कि स्वयं कप्तान है। एक कप्तान की भूमिका किस तरह से निभानी चाहिए वो ठीक तरह से जानते हैं और जैसी भूमिका निभानी चाहिए वैसा ही किरदार इस समय अदा करे आकाश सपकाल। इस समय तैयार होंगे अंपायर के बाएं बगल से। यहां पर फिर एक मर्तबा शानदार डिलीवरी, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन आकाश सपकाल के द्वारा। दैट्स अ मैग्निफिसेंट डिलीवरी। और इसी के साथ ये चौथे ओवर का समापन हो चुका है। 4 ओवर के खात्मे के बाद रन बने हैं केवल और केवल 30। क्या कमाल का ओवर गुजरा है अमित सर। तो इस तरह से देखेंगे तो अच्छी तरह से बांध कर रखने की कोशिश की आकाश ने, और उनके साथ साथ देखेंगे तो उनका साथीदार है ये मनोज ने। पहला जरूर यहाँ पर खराब ओवर था, क्योंकि पहले ओवर में कौन था मैदान में, तो आदिल था। जो आदिल ने अच्छी बल्लेबाजी की, अच्छी साझेदारी की थी और वो वापस जा चुके हैं। उसके बाद दूसरा भी बल्लेबाज वापस जा चुका है। 3-4 ओवर का खेल खत्म होने के बाद कुल मिलाकर रन संख्या 30 रन। अभी भी देखेंगे तो मैदान में चर्चा जारी है। मित्रांनो, मैदानात या ठिकाणी आपण पाहिलं तर चर्चा या ठिकाणी जास्त होता कामा नये, मैदानाचं आपण अधिवेशन करता कामा नये। कारण हे अधिवेशन झालं तर जास्त टाइमपास होईल, अनेक गोष्टी आपल्याला गुंडाळाव्या लागतील। तसं डीपीएल मध्ये होणार नाहीये, कारण इथलं नियोजन जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं नियोजन आहे। आयोजन उत्तम प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये मुख्य आयोजक म्हणून भूमिका बजावताना पाहतो जतीनजी सळगावकर, अमितजी
इंदुलकर, स्वप्नीलजी शिंदे आणि अमित बिंद हे या ठिकाणी आयोजक आहेत. या आयोजकांच्या माध्यमातून आपण DPL 2022चा आपण दुसऱ्या दिवसातला पहिला सामना पाहतोय, जो सामना आपण थेट यूट्यूब चॅनलवरती म्हणजे tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती देखील पाहू शकता. अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. इथे मात्र चौकार षटकारांची प्रतीक्षा असणार आहे. नक्कीच या ठिकाणी 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. केवळ 30 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये मला तरी वाटतं किमान तरी इथे 20 ते 25 धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. कारण समोरचा जो संघ आहे शिंदे फायटरचा बलाढ्य संघ आहे, ज्या संघामध्ये तुम्हाला मुदस्सर मागचंदकर पाहायला भेटेल. त्याचबरोबर आकाश सपकाळसारखा एक सर्वोत्तम खेळाडू जो की अष्टपैलू खेळाडू आहे, सर्वोत्तम बॅटिंग देखील तो करू शकतो, असे विस्फोटक बॅट्समन तुम्हाला शिंदे फायटर्समध्ये देखील पाहायला भेटेल. आकाश सपकाळशी आपण चर्चा करतोय अमित सर, त्याच्याबद्दल मी नक्कीच सांगेल की DPLची आतापर्यंतची 7 पर्व झालेली आहेत. त्यापैकी एका पर्वामध्ये सर्वाधिक वेळा जास्त मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरलेला खेळाडू होता तो आहे आकाश सपकाळ. त्याच्यामुळे शिंदे फायटर संघाचा आयकॉन खेळाडू आहे, त्याच्याकडे प्रगल्भता आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याच्याकडे गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेच्या जोरावरती त्याने चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत मात्र रोखलंय. पुढच्या 12 चेंडूमध्ये काय अर्थात चमत्कार घडेल हे देखील बघणं फार इंटरेस्टिंग असेल. नक्कीच भाषित हा गोलंदाजी मार्कवरती असणार. पहिलं षटक त्याच्या वतीने आणि संघाच्या वतीने 5वं षटक असणार आहे. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी या फलंदाजाच्या खांद्यावरती. अतिशय सुरेख चेंडू आहे. या चेंडूचा मात्र सन्मान केलाय, कारण चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा असतं, हे क्रिकेटची परिभाषा आहे. त्या परिभाषेप्रमाणे या चेंडूचा सन्मान केला. या चेंडूवरती एकेरी धाव घेतले. या एकेरी धावेने संघ पोहोचतो 31 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक चालू असताना 5व्या षटकाचा मारा मात्र याच भाषेकडून केला गेलाय. आकाशबद्दल आपण सांगत होतो की आकाशने चांगल्या प्रकारचा प्रकाश टाकला होता, त्यामुळे तो त्या ठिकाणी त्या सगळ्या पारितोषिकांचा मानकरी ठरला होता. अशाच प्रकारचा आकाश क्षेत्ररक्षण करतो, तर गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो म्हणजेच या ठिकाणचा बाशित ब्ल्यू ब्रिज एंडकडून मारा करणार आहे. बरोबर पहा, तो सर्कल पासून येतोय, बरोबर जलद गती अशा प्रकारची गोलंदाजी करतो. समोर खेळण्याची जबाबदारी असणारे तो फलंदाज फैजानच्या खांद्यावरती. हाच फैजान, अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू मात्र त्याला पहा निश्चितपणे वाचता येत नाहीये. पहा, चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं वाचताना खूप वेळ लागतो. तशाच पद्धतीने क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला चेंडू वाचता आला पाहिजे, खराब चेंडू देखील वाचता आला पाहिजे आणि चांगल्या आणि खराब चेंडूचं समीकरण चांगल्या प्रकारे जुळवता आलं पाहिजे, तरच या ठिकाणी धावसंख्या मोठी उभारू शकतो. अशा प्रकारे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो बाशितचं हे निश्चितपणे पाहिलं तर 5वं षटक आहे आणि 5व्या षटकात काय घडतंय काय बिघडतंय याच्याकडे तर थेट वळतोय सागरजींकडे. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती बासित आहे. त्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. म्हणजे जी री आकाश सपकाळने ओढलेली होती त्याच पाऊल वाटेवरून वाटचाल करताना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेचा फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका देखील फसलाय बासित चेंडूच्या खाली आणि कॅच ड्रॉप. खरं तर सोपा झेल होतं, पकडणं गरजेचं आहे, परंतु काही वेळेला असे सोपे झेल देखील सुटले जात आहेत. आणि आपल्याला भारत आणि श्रीलंका यांच्यामधला सामना अमितजी आपल्याला देखील आठवत असेल, जिथे रोहित शर्माचा झेल सुटला आणि त्याचं रूपांतर 264 धावेमध्ये केलं होतं. कदाचित इथे आपण बघितलं तर फलंदाजाचा झेल सुटलाय. पुढच्या काही चेंडूमध्ये एक मोठी खेळी या बॅट्समनच्या माध्यमातून देखील पाहायला भेटेल का हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. क्रीडा रसिकांची संख्या देखील हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला भेटते. DPL पर्व 8चा हा दुसरा दिवस आहे. पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. क्रीडा रसिकांची पावलं मात्र दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानाकडे हळूहळू वळताना देखील आपल्याला बघायला भेटत आहेत. जसजशी ही स्पर्धा आहे पुढे पुढे सरकत जाईल, क्रीडा रसिकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे मात्र पाहायला भेटेल. बाशित सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा चेंडू फुलटाच करून घेण्याचा प्रयत्न, परंतु गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू फलंदाज रीड करू शकला नाही. पुन्हा एका डॉट चेंडूची सांगता होत असताना काय सुरेख गोलंदाजी केली आहे. मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी, फलंदाजाला ठेवले जकडून आणि त्याच जोरावरती शिंदे फायटर संघानं पहिलं षटक थोडंसं मागडं ठरल्यानंतर देखील या मॅचमध्ये मी तर म्हणेन यशस्वी कमबॅक केलंय अमित सर. नक्कीच तशा प्रकारे कमबॅक केले आणि कमबॅक करत करत समोरच्या फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम केले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बाशित असणार आहे. पुढचा चेंडू असणार आहे तो म्हणजेच या फलंदाजाचा हा चांगला प्रयत्न आहे. मात्र या ठिकाणी पहा यष्टीरक्षक देखील थोडासा बीट होतोय. जर आपण पाहिलं तर खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते, सटीक गोलंदाजी आहे, ती सटीक गोलंदाजी झालेली आहे, अचूक टप्प्याचा मार आहे, परंतु क्षेत्ररक्षण खराब. त्याचा फायदा बरोबर घेतलाय तो म्हणजे शिंदे फायटर्सच्या प्रतिस्पर्धी संघाने म्हणजेच पाडले फायटर्सने घेतलाय आणि आतापर्यंत धाबा नोंदवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 अशी धावसंख्या आहे आणि हे 5वं षटक आहे. ऐतिहासिक अशा प्रकारची ही स्पर्धा पाहतोय. एकूण जर पाहिलं तर दर्जेदार अशा प्रकारचं नियोजन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज या ठिकाणी बाशित मात्र या ठिकाणी खराब मारा करतोय. खराब मारा केल्यानंतर मात्र धाव घेताना फलंदाज निश्चितपणे पाहूया सुखरूप क्रीजमध्ये होतो की बाद होतो.
पंचांकडून कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. फलंदाज सुखरूप क्रीजमध्ये असणार आहे. एकेरी धाव या ठिकाणी चोरली जाते. एकूण या चेंडूवरती 2 धाबा असणार आहेत. अतिरिक्त धाबा आहेत. अवांतर धाव आहे. पहा जमिनीला समांतर होत आहेत. जमिनीला समांतर अशा प्रकारचे हात झाल्यानंतर स्वेरचा इशारा येतोय आणि या स्वेरच्या इशाऱ्यानंतर मात्र धावसंख्येत निश्चितपणे भर पडणार आहे. खराब अशा प्रकारचा हा चेंडू होता. खराब चेंडूच्या सांगतेनंतर मात्र त्या ठिकाणी चर्चा होते. चर्चा वारंवार होता कामा नये. टीम मिटिंग वारंवार होता कामा नये. रनआउट पंच रनआउट या ठिकाणी पंच अमित बिंद सर फलंदाज धावचीत आहे. यस फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि त्यानंतर मात्र एकेरी धावा असणार आहे. या एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यात 35 अशी धावसंख्या होते. प्रथम फलंदाजी केली जाते. निश्चितच या ठिकाणी दोन्ही पंच पाहिले तर दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत. एका बाजूला स्क्वेअर लेग पंच पाहिले तर अमित बिंद आहेत आणि मकबूल बुरणकर हे स्ट्राईक पंच आहेत. टाइमपास होता का म्हणे. मी कोणत्याही फिल्मचं नाव घेत नाहीये. वेळ काढू धोरण आहे हे आपण या ठिकाणी काढायचं नाहीये कारण अजूनही आपल्याला अनेक सामने खेळायचे आहेत. यानंतरचा सामना असेल विदिशा चॅलेंजर्स AS दापोली फायटर्स. बोथ कॅप्टन्स विनंती आहे आपणाला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपली कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. विदिशा चॅलेंजर्स AS दापोली फायटर्स दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. आता श्रेयस आलाय फलंदाजीसाठी. ज्या श्रेयसने कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती त्या श्रेयसला थोडंसं लेट पाठवलं असं मी तर म्हणेन. कारण जर त्याला ऑनडाऊनसाठी पाठवलं असतं तर एक मोठमोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले असते. यावेळेचा फटका मात्र चुकलाय. चेंडू गेला आकाश सपकाळच्या हातामध्ये आणि श्रेयसला देखील बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती परतावं लागेल. अगोदरच्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. त्यानंतर श्रेयस गेला फलंदाजीसाठी. कालच्या दिवसामध्ये विस्फोटक बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील आपण बघितली होती परंतु आज मात्र तो अपयशी ठरलाय. अमित सर एक बाब मात्र प्रकर्षानं जाणवते या मॅचच्या दरम्यान. कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेला पहिला सामना पाडले फायटर संघाने खेळला त्यावेळेला स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या त्याने नोंदवली आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेला तो पहिला सामना खेळतात त्यावेळेला स्पर्धेतली आतापर्यंतची निश्चितम धावसंख्या पाडले फायटर संघाकडनं आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ बदलू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. तुम्ही सांगता इतिहास त्याकरिता खेळावं लागणार आहे खास तरच तुम्ही खास ठरणार आहात आणि खास करण्याकरिता मात्र नवा फलंदाज मैदानात जातोय तो म्हणजेच रमेश असणार आहे. रमेश पाहूया कशा प्रकारचा या ठिकाणी हा चेंडू टाकतो. रमेश तेंडुलकर यांचे पुत्र म्हणजे सचिन तेंडुलकर. रमेश हे नाव क्रिकेटकरिता फार महत्त्वाचं आहे आणि जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करावी लागणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं षटक आहे. 5वं षटक आहे. आकाशने मात्र एक चांगल्या प्रकारचा झेल टिपल्यानंतर फलंदाज बाद झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते 5व्या षटकामध्ये 35. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला आपण सामना पाहतोय शिंदे फायटर्स विरुद्ध पाडले फायटर्स. पाडले फायटर्सचा नवा फलंदाज रमेश मैदानात आहे. रमेश पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करतो कारण 5व्या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची जबाबदारी याच गोलंदाजाच्या खांद्यावरती आहे जो बरोबर या ठिकाणी ब्ल्यू ब्रिज एंड कडून मारा करणार आहे. ब्ल्यू ब्रिज एंड कडून मारा करत असताना मात्र हा चेंडू निश्चितपणे त्याच्या हातात आहे. आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करणार आहे कारण सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाले आहेत. एक धावचीच्या स्वरूपात तर एक झेलआउटच्या स्वरूपात. म्हणजे अशा पद्धतीने 2 गडी बाद झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवरतून ही गोलंदाजी केली जाते बाशीद कडून. बाशीद मात्र या ठिकाणी पहा बाशीद मात्र एक चेंडू आणखी एक निर्धाव टाकतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. षटक संपतंय आणि एकूण धावसंख्या होते ती 35. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू हे निश्चितच महत्त्वाचे असणार आहे. इथे मात्र चौकार षटकारांची अपेक्षा आहे. मला इथे अदनांजीचं गाणं आठवते थोडासा लिफ्ट करा दो आणि लिफ्ट म्हणजेच तर लिफ्ट करण्याची गरज आहे आणि लिफ्ट जर झालं तर या ठिकाणी चांगल्या प्रकारची धावसंख्या होऊ शकते कारण टोटल फायटिंग जर पाहायचं असेल तर चांगलं होणं फार गरजेचं आहे. 35 धाबा धावफलकावरती नोंदवल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम फलंदाजी करताना पाडले फायटर संघाने. चला लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. टीम मिटिंग होता का मध्ये तुम्हाला माहिती आहे डिस्ले गुरुजी ज्यांनी जगातला सर्वोत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केला तो कुठून त्यांनी प्राप्त केला ते जगाच्या पाठीवरती गेले नव्हते तर आपल्या घरातून काम केलं आणि त्यानंतर त्यांनी त्या कामाची दखल या ठिकाणी संपूर्ण जगाने घेतली आणि तो पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. तो महाराष्ट्रात आला, सोलापूर जिल्ह्यात आला. तसंच आपण आपलं काम करत असताना आपापल्या जागेवरती राहून काम करणं फार गरजेचं आहे.
नक्कीच यावेळेला शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती कुणाला पाचारण केलं जात आहे. संभवतः चेंडू गणेश कर्देकर यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? यस, मला वाटतं चेंडू आहे गणेश यांच्याकडे. ते मात्र समोरच्या एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. तात्या धोंडू बाकर एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गणेश. तर स्ट्राईकवरती आपण जर पाहिलं तर बॅट्समन आहे फैजान. गणेश नाबाद गणेश आहे. आपण कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना गणेशाला वंदन करतो, परंतु गणेशला शेवटी का ठेवलं हा प्रश्न निर्माण होतोय. कटप्पा को बाहुबलीने क्यों क्यों मारा? नक्कीच या ठिकाणी गणेश हा देखील एक उत्तम गोलंदाज आहे. गेले अनेक वर्ष तो सातत्यानं दापोली टेनिस क्रिकेटची सेवा करतोय. गणेश हा खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याला शेवटी ठेवलेला आहे असं देखील म्हणावं लागेल. परंतु सुरुवात मात्र थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्क्वेअर चेंडूचा मारा केला, एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडेल आणि पाडले फायटर संघाची धावसंख्या आतापर्यंत 36 पर्यंत पोहोचलेली आहे. मला वाटतं किमान तरी 50च्या आसपास जर पोहोचण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही सर एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे टोटल किती छोटी असू दे, बॅटल आहे ते मात्र मोठं होणं गरजेचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये पाडले फायटर्स आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आहे. ऑन द कार्पेट पद्धतीने खेळलाय. एक धाव मात्र नक्कीच भेटेल. दुसऱ्या धावेची प्रतीक्षा, धावचीचा प्रयत्न असेल, जोरदार अपील देखील झालंय, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पाहायला भेटतोय. फैजान खरं तर छोट्या उंचीचा खेळाडू आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना तुमची हाईट महत्त्वाची नसते, तुम्ही जी फाईट देता ती फाईट महत्त्वाची आहे. आणि इथे जर बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये मोठी फटके तुम्हाला खेळावे लागतील, चौकार मारावा लागेल, षटकारांची आतषबाजी तुम्हाला करावी लागेल, कारण समोर आहे गणेश आणि त्या गणेशला तेवढंच तोडीस तोड असं उत्तर देण्यासाठी दापोली टेनिस क्रिकेटमधला अजून एक मातबर खेळाडू फैजान मात्र सज्ज झालाय. आतापर्यंत 14 चेंडू झालेत, एकही चौकार षटकार आलेला नाहीये. विजयाचा सौदा करायचा त्याकरिता अशा प्रकारचा फटका अपेक्षित होता, त्याच प्रकारचा फटका मारला जातोय. जबरदस्त अप्रतिम दर्जेदार उंच खुरा हा षटकार येतोय. ज्याची आपण चर्चा करत होतो त्या चर्चेला विराम देतोय तो म्हणजे फैजान. तर हीच तर खासियत आहे, म्हणजे ज्या ज्या वेळेला आवश्यकता असते त्या त्या वेळेला एक मोठमोठे फटके देखील तो खेळू शकतो. हे मात्र त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. का म्हटलं जातं त्याला दापोली टेनिस क्रिकेटमधला एक भरवशाचा खेळाडू, का कर्णधाराने विश्वास दाखवला त्याच्यावरती, का संघ मालकाने त्याची निवड केली आपल्या संघामध्ये, हे कुठेतरी प्रकर्षानं दाखवण्याचा प्रयत्न फैजान मात्र अमित सर नक्कीच करतोय. नक्कीच फैजान ने यहाँ पर जान डालने की कोशिश की, एक छक्का जरूर जोड़ा है और एक चक्कर जोड़ने के बाद गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे तो गेंदबाज यहाँ पर तैयार है, जिनके पास देखेंगे ज्यादा एक्सपीरियंस वाले ये गेंदबाज है. अब यहाँ पर गेंदबाजी के मोर्चे पर अब अंपायर कुछ बातचीत करते हुए, बातचीत के बाद अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार है. 8-10 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल करेंगे अंपायर के बगल से, तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए अब जिन्होंने एक छक्का लगाया, अब ये देखिए उठाकर खेलने की कोशिश, लेकिन वहां फील्डर मौजूद है, लेकिन सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर. लगातार देखेंगे ये अच्छी बल्लेबाजी करते हुए, पहले गेंद पर छक्का आया, उसके बाद चौका आया है. तो इसी तरह से अब जिस तरह की गेंदबाज बल्लेबाजी चाहिए उसी तरह की बल्लेबाजी होती हुई. नक्कीच ज्या पद्धतीची फलंदाजी अँटिसिपेट होती ती फलंदाजी आपल्याला फैजान यांच्याकडनं देखील पाहायला भेटते. नुकताच ज्यावेळेला आम्ही दापोली ब्लॉकमध्ये टेटवलीमध्ये सरपंच पोलीस पाटील चषक ऑर्गनाईज केलेला होता, त्या स्पर्धेमध्ये या फैजानने अतिशय आक्रमक अशी बॅटिंग केलेली होती. आपल्या संघाला मात्र विजय देखील मिळवून दिला होता आणि तो फैजान तदनंतर मात्र दापोली प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये देखील खेळतोय. कदाचित तिथूनच तो सुरुवात करतोय की काय असं चित्र मात्र प्रामुख्यानं आपल्याला पाहायला भेटतंय. हे जे 2 चेंडू आहेत ते कुठे ना कुठे पाडले फायटर संघासाठी मात्र महत्त्वाचे ठरले. अगोदरच्या चेंडूवरती षटकार, तदनंतर चौकार आलेला आहे आणि कदाचित पुढच्या काही चेंडूवरती अजून जर एखादा षटकार अमित सर आपल्याला पाहायला मिळाला तर कुठेतरी एक समाधानकारक धावसंख्या नक्कीच पाडले फायटर संघाकडनं नोंदवली जाईल. मोठा फटका आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल होईल. अतिशय सुरेख असं झेल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि फैजानची जी आक्रमक इनिंग होती ती मात्र इथे संपुष्टात आलेली आहे. मोठा झटका बसलाय पाडले फायटर संघाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर धावा झालेत 48 म्हणजे अर्धशतकासाठी अमित सर अजून देखील 2 धावांची प्रतीक्षा असेल. नक्कीच या फैजानने चांगल्या प्रकारची कामगिरी केली. ते कमी चेंडूमध्ये 16 धाबा करून एक चौकार आणि षटकार मारून तो तंबूत परतले. नवा फलंदाज मैदानात जाणार आहे, कारण 48 धाबा फलकावरती नोंदवले. शेवटचं षटक असणार आहे आणि या शेवटच्या षटकात हाणामारी करणारा हा फलंदाज, या फलंदाजाला मात्र तंबूची दिशा दाखवली है. एक तेरी एक मेरी इसी तरह की कहानी मैदान में चलती हुई, लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे तो गेंदबाज पूरी तरह से मंगे साबित होते हुए. अब सेट बल्लेबाज स्ट्राइक एंड पर है. मात्र पहा मैदानात एक स्थिरावलेला फलंदाज आहे, समोर गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणारी ती गोलंदाजाच्या खांद्यावरती. या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा चेंडू टाकण्याकरिता सज्ज असणार आहे. 48 धाबा धावफलकावरती नोंदवल्यात.
पुन्हा एकदा टाळ्या बसतायत करणं याच फैजानने केल्या 16 धावा. तो तंबूत परतलाय. नवा गोलंदाजी नवा चेंडू कशा पद्धतीने टाकला जातो ते पाहायचं, कारण पुढचा चेंडू हा नवीन असणार आहे. फलंदाज मात्र जुनाच आहे. तो फलंदाज पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. अतिशय सुरेख चेंडू आहे, हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी जातोय आणि या चेंडूवरती लिहिलाय दर्जेदार अप्रतिम. या इनिंग मधला हा दुसरा षटकार येतोय आणि दुसऱ्या षटकारानंतर या ठिकाणी धावा जर पाहिल्या तर एकूण 54 अशा नोंदवली जातात, म्हणजे अर्धशतक धावफलकावरती नोंदवले जात आहे. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी. हे षटक जर पाहिलं तर पाडले फायटर्स करिता जमेचं अशा प्रकारचं ठरतंय, अनुकूल अशा प्रकारचं ठरतंय. आतापर्यंत एकूण 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. या षटकातलं जर आपण समीकरण जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी धावगती पाहायला मिळते. जलद गतीने धावसंख्या या ठिकाणी उभारताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहूया. चेंडू मात्र परत येत नाहीये. आमचे स्वयंसेवक यांना विनंती आहे, आपण बरोबर सीमा रेषांचा ताबा घ्यायचा आहे, सीमा रेखेचा ताबा घ्यायचा, कारण या ठिकाणी एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू परतणं फार गरजेचं आहे. tenniscricket.in वरती आपण ही स्पर्धा पाहू शकता. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा आपण हा सामना पाहतोय. दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना पाहतोय. पाटले फायटर्स विरुद्ध शिंदे फायटर्स. शिंदे फायटर्सचे सर्वे सर्वा नितीनजी शिंदे आणि पाटले फायटर्सचे सर्वे सर्वा रवींद्र सातनाग आणि संकेत पाडलेकर. हे दोन्ही या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघ मालक एक चांगल्या प्रकारची कामगिरी करत आहेत. फलंदाजी मार्कवरती असणारा फलंदाज आता मात्र आक्रमण करतोय, तो म्हणजेच रमेश आहे. रमेश मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. या षटकातला महत्वपूर्ण म्हणजे शेवटच्या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे. पंचाच्या बरोबर डाव्या चुकडून मारा करतोय आणि हा मारा मात्र सहन करावा लागणार आहे तो या रमेशला. रमेशने आधीच्या चेंडूवरती एक षटकार ठोठावलाय. तोच रमेश या ठिकाणी कोणत्याही प्रकारची छेडछाडी करत नाहीये, कारण त्याला माहित आहे की इथे हात होणारे समांतर, धाव येणारे अवांतर. मात्र मैदानात काय घडते ते तुम्ही पाहताय. मैदानात काय घडते ते पाहताय. ज्यांची गरज नव्हती ते क्षेत्ररक्षक मैदानात गेले होते, ते सीमा पार देखील झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. निश्चितच एक स्क्वेअर चेंडू टाकलाय. त्या आधीच्या चेंडूवरती एक षटकार ठोठावलाय. या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात दिसत की चेंडू मात्र त्या ठिकाणी फाईन लेगच्या पट्ट्यात जातो. शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना मात्र या ठिकाणी चूक. कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. हातात चेंडू होता. हातात चेंडू असताना मात्र शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिलं या ठिकाणी एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं सत्र संपतंय, म्हणजेच पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पाटले फायटर्स या संघाची धावसंख्या होते 6 गड्यांच्या मोबदल्यात 56 आणि 57 धावांची गरज असणार आहे ती शिंदे फायटर्स या संघाकरिता. 6 षटका आहेत, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. शिंदे फायटर्स हा संघ पाहिला तर एक बलाढ्य अशा प्रकारचा संघ आहे. आधीच्या काही पर्वांमध्ये त्याने आपलं वर्चस्व गाजवले. अशा प्रकारचा शिंदे फायटर्स करिता ह्या 57 धावा मला वाटते माफक असणार आहेत. DPL म्हणजे दापोली प्रीमियर लीग या मधला आपण जर शेवटचा षटक पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये याच गणेशने धावा खर्च केल्यात 21. पहिल्या षटकात एकूण धावा खर्च केल्या होत्या त्या मनोजने 13 आणि शेवटच्या षटकात 21. 13 आणि 21 यामुळेच या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी झाली. 21 जर पाहिलं तर गणेशचा अंक आहे, गणपतीचा अंक आहे. त्या गणेशने धावा खर्च केल्यात आणि याच गणेशने दिलेल्या धावा फार महत्त्वाच्या ठरल्यात. त्यामध्येच पाडले फायटर्स करिता पाडले फायटरची प्रथम फलंदाजी केली आणि तो जो आदिल होता, आदिल आणि सिद्धूने चांगल्या प्रकारची कामगिरी केली. ते सिद्धूने मात्र एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. तो त्याने धावा केल्यात 20, तो तंबूत परतलाय. त्यानंतर श्रेयश आला होता, त्याने केल्या 3 धावा, तो तंबूत परतलाय. फैजान देखील तंबूत परतलाय, ज्याने केल्यात 16 धावा कमी चेंडूंमध्ये. त्यानंतर श्रेयशने स्वतःचं खातं देखील गोडले नाहीये. रमेशही बाद होतोय एकूण 7 धावाकडून. त्यानंतर जो आलेला होता तो म्हणजेच बुरहान हा या ठिकाणी नाबाद राहतोय. एकूण धावसंख्या होती ती 56. 57 धावांचा पाठलाग करावा लागणार. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पाडले फायटर्स लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सलामीचे फलंदाज लवकरात लवकर जातील शिंदे फायटर्सचे, कारण हे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहेत. यानंतरचा सामना असणार आहे त्याची नाणेफेक केली जाणार आहे. विदिशा चॅलेंजर्स वर्सेस AS दापोली फायटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे आणि यानंतर बरोबर मध्यंतराच्या दरम्यान म्हणजेच पहिली इनिंग झाल्यानंतर पुढच्या सामन्याचा नाणेफेक होईल याची आपण नोंद घ्यायची आहे.
विदिशा चॅलेंजर त्याचबरोबर AS दापोली. आपण टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने या. आम्ही आपली प्रतीक्षा करतोय. विदिशा चॅलेंजर आपला प्रतिस्पर्धी संघ AS दापोली फायटर्स समालोचन कक्षामध्ये दाखल झालेला आहे. आपण लवकरात लवकर टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. तिसरा सामना असणार आहे सुपर किंग्स विरुद्ध DS स्पोर्ट्स. त्यानंतर चौथा सामना असणार आहे AS दापोली विरुद्ध RB किंग्स. त्यानंतर पाचवा सामना DS स्पोर्ट्स विरुद्ध पाडले फायटर्स. त्यानंतरचा सहावा सामना असणार आहे पाटक डेव्हलपर्स विरुद्ध विदिशा चॅलेंजर्स. असे एकूण 6 सामने होतील आणि त्यानंतर मात्र पुढच्या फेरीतले आपण सामने खेळणार आहोत. निश्चितच आपण महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. 57 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 57 धाबांचा पाठलाग करण्याकरिता सज्ज होतोय तो म्हणजे शिंदे फायटर्स हा संघ. शिंदे फायटरचे सर्वेसर्वा आपण बरोबर मंचावरती पाहतोय ते म्हणजे नितीनजी शिंदे. त्याचबरोबर पाडले फायटरचे जे सर्वेसर्वा संघ मालक आहेत ते म्हणजेच रवींद्र सातनाक आणि संकेत पाडलेकर देखील असणार आहेत. आयोजकांची भूमिका अत्यंत चोखपणे बजावताना पाहतोय जतीनजी सळगावकर, अमितजी इंदुलकर, स्वप्नीतजी शिंदे, अमितजी बिंद या ठिकाणी ही आयोजकांची भूमिका बजावतात. एकूण 57 धावांचा पाठलाग करण्याकरिता दोन्ही फलंदाज मैदानात जातात. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. 6 षटकात काय घडतंय काय बिघडतंय याच्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर माझ्या जोडीला असणार आहेत ते सागरजी क्षीरसागर. चला लवकरात लवकर पहिला चेंडू आतापर्यंत झाला पाहिजे होता. त्याचबरोबर टॉस देखील होणं फार गरजेचं आहे. विदिशा चॅलेंजर आपण लवकरात लवकर टॉस करता यायचंय. विदिशा चॅलेंजर आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. आपल्याला पुकार देऊन झालेला आहे. AS दापोली फायटर्स या ठिकाणी दाखल झालेला आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला आपण हा दुसऱ्या दिवसातला पहिला सामना पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपलं वर्चस्व गाजवलं होतं तो म्हणजेच पाडले फायटर्स या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना पाहतोय. आदरणीय नितीनजी शिंदे यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. चला लवकरात लवकर आपण सामन्याला प्रारंभ करायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. पहिल्या षटकात काय घडतंय काय बिघडतंय याच्याकरिता आपण थेट वळतोय सागर क्षीरसागर यांच्याकडे. धन्यवाद सर. या ठिकाणी 57 धावांचं सेट केलेलं टार्गेट असेल. 56 धावा बनवल्या प्रथम फलंदाजी करत असताना पाडले फायटर्स संघानं आणि त्यानंतर 57 धावांचं जे लक्ष डोळ्यासमोर ठेवून मैदानामध्ये फलंदाजीसाठी आहेत शिंदे फायटर संघाचे आघाडीचे फलंदाज मुदस्सर मागझनकर आहे आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आपण पाहतोय तो अक्षय आणि त्याचबरोबर मुदस्सर मागझनकर ही जोड गोळी आहे ती पहिल्या विकेटसाठी किती धावांची पार्टनरशिप करेल. तर गोलंदाजीसाठी आपण बघतोय श्रेयस सज्ज होताना. श्रेयस मात्र ब्लू ब्रिज एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतोय. पहिले षटक हाताळण्याची संधी मात्र त्याला दिलेली आहे आणि त्या संधीचं तो सोनं करेल का हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. कालच्या दिवसामध्ये नक्कीच श्रेयस यांनी चांगली कामगिरी पार पाडली. आजच्या दिवसामध्ये देखील तेवढीच महत्त्वपूर्ण कामगिरी त्याला पार पाडावी लागेल. पहिला चेंडू सुरेख आहे. खोलवरचा चेंडू आहे. फलंदाज बीट झालाय मुदस्सर मागझनकर. काल मात्र अपयशी ठरलाय मुदस्सर. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये एक वादळी इनिंग त्याला देखील खेळावी लागेल. प्रचंड एक्सपिरियन्स आहे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानाचा आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती जे 57 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे त्या टार्गेटला गवसणी घालण्याचा प्रयत्न मुदस्सर आणि त्याचबरोबर अक्षय यांच्याकडे नक्कीच होईल. त्याचबरोबर विकेट टेकिंग डिलिव्हरी देखील करावी लागेल पाडले फायटर्स संघाच्या दृष्टीनं. ते मात्र श्रेयस ब्लूब्रिज एंडकडनं गोलंदाजी करत असताना समोर मुदस्सर मागझनकर नावाचं जे ब्रह्मास्त्र आहे आणि त्या ब्रह्मास्त्र भेदण्यामध्ये तो यशस्वी ठरेल का. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख आहे. ऑन द कार्पेट खेळलाय चेंडूला ऑन साइड रिझन मध्ये जिथे 38 सर्कलचा जो क्षेत्ररक्षक म्हणजेच रमेश वेगाने आलाय चेंडूवरती. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे. एक धाव पूर्ण करण्याची संघाची धावसंख्या मात्र पहिल्यांदाच ओपन होत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये केवळ 1 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटतात. विकेट गमावलेली नाही अजूनपर्यंत. ही एक फार महत्त्वाची बाब असेल. डावकुरा फलंदाज आहे. छोट्या चणीचा खेळाडू आहे.
चिनीचा सिलेंडर आहे अक्षय मात्र आपल्याला स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला भेटेल. तुम्ही मित्रांनो त्याच्या हाईटवरती जाऊ नका. ज्या पद्धतीने तो फाईट देतो, सातत्याने एक संघर्षपूर्ण खेळ खेळण्यामध्ये अक्षय मात्र आतापर्यंत यशस्वी ठरलेला आहे. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. जो विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही बड़ा होता है और आपको ये दिखाने की आवश्यकता है. चलो 57 रनों का टारगेट है, मुझे एक लंबी पारी यहाँ पर खेलनी है और उसीलिए मुझे कप्तान ने ओपनर बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर भेजा है. तो कहीं ना कहीं जो उम्मीद मेरे द्वारा है मेरे कप्तान को, उस उम्मीद पर मुझे खड़ा उतरना है और उसी प्रयास में इस समय बल्लेबाजी करने का प्रयास अक्षय के द्वारा हो सकता है. जहां तक सवाल है नॉन स्ट्राइक मार्क पर मुदस्सर माखजनकर तैयार है जो टेटोली से बिलोंग करते हैं. अक्षय और मुदस्सर कहीं ना कहीं पहले विकेट के लिए एक अच्छी साझेदारी करने का प्रयास जरूर कर सकते हैं और उसी वक्त श्रेयस के ऊपर जिम्मेदारी होगी जल्दी से जल्दी विकेट लेने की. अगर जल्दी से जल्दी विकेट मिलता है तो प्रेशर में आ सकती है शिंदे पार्टनर्स की टीम. यहां पर देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, फील्डर वहां पर मौजूद. हमने जिस बात का जिक्र किया था वही बात यहां पर होती हुई, जिस विकेट की थी तलाश वही विकेट मिलता हुआ अक्षय जैसे जो सबसे बेहतरीन खिलाड़ी थे उसको उन्होंने वापस भेज दिया है. तो मुझे लगता है पार्ले फाइटर्स ने इस समय कमबैक किया है. ज्यादा स्कोर तो पहले बल्लेबाजी करते वक्त नहीं खड़ा कर पाए थे, लेकिन अब गेंदबाजी जब कर रहे हैं तो काफी कमाल की गेंदबाजी शुरुआत की कुछ गेंदों के अंदर श्रेयस के द्वारा हमने जरूर देखी है. पहली गेंद के ऊपर मुदस्सर माखजनकर को उन्होंने जकड़ कर रखा था, बीट किया था, उसके बाद शायद सिंगल मिला था और तीसरी गेंद के ऊपर अभी अभी विकेट गिरा है. वो भी किस बल्लेबाज का, अक्षय जैसे बड़े खिलाड़ी को चलता कर दिया है. मानो ये काफी इंपॉर्टेंट विकेट थी. जो जीत के रास्ते में सबसे रुकावट बनकर खिलाड़ी खड़ा था वो खिलाड़ी था अक्षय और उसको ही उन्होंने चलता कर दिया है. मुझे लगता है यहां पर कड़ा सिकंजा कस दिया है पार्ले फाइटर्स की टीम ने शिंदे फाइटर्स के ऊपर. लेकिन अभी भी कादर है, आकाश सपकाळ है जो कि हरपन मौला खिलाड़ी है, टीम के सर्वोत्तम खिलाड़ी अभी भी बल्लेबाजी करने के लिए बाकी है. इस समय कादर के ऊपर विश्वास जताया है. चलो आपको मौका देते हैं, हम आपको बल्लेबाजी करने के लिए भेजते हैं. तो जो आकाश सपकाळ ने इस समय कादर के ऊपर जो विश्वास जता है, क्या उसके ऊपर वो खड़े उतर पाएंगे या नहीं ये बाद में पता चलेगा. फिलहाल स्ट्राइक पर तैयार है मुदस्सर माखजनकर और उनके सामने गेंदबाजी मार्ग पर है श्रेयस, जिन्होंने अभी अभी एक विकेट अर्जित किया है. तो उनका कॉन्फिडेंस भी इस समय शायद बढ़ चुका होगा, क्योंकि जब आपको विकेट मिलता है तो आपका जो कॉन्फिडेंस लेवल होता है वो थोड़ा सा ऊपर हो जाता है. इस समय हम पर के बिल्कुल दाहिने बगल से गेंदबाजी करेंगे. यहाँ पर देखिए बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, पूरी तरह से बीट होते हुए, क्या शानदार गेंदबाजी, क्या जबरदस्त सटीक लाइन तोड़ लेन. इस समय ठीक तरह से गेंद की गति को पढ़ नहीं पाए थे और बिना किसी रन के सहायता से गुजरती हुई गेंद इस समय विकेट कीपर के दस्तानों में. स्कोर अभी भी रुका हुआ है, एक विकेट के नुकसान पर केवल सिंगल रन अभी तक बन चुका है. 57 रनों का टारगेट है. आपको जब खराब गेंद मिलेगी तो उसके ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने की आवश्यकता है. चलो अच्छी गेंद है उसको सम्मान देने की आवश्यकता है, लेकिन अगर लगातार डॉट गेंदें आएगी, लगातार बिंदी गेंद आती है तो प्रेशर बल्लेबाज के ऊपर बढ़ जाता है और दबाव में कहीं ना कहीं एक खराब स्ट्रोक बल्लेबाज के द्वारा खेला जा सकता है जिसके ऊपर विकेट गंवाने का भी खतरा हो सकता है. इस समय श्रेयस तैयार होते हुए अंपायर के बिल्कुल दाहिने बगल से, ये गेंद बिल्कुल शानदार गेंदबाजी थी, क्या जबरदस्त गेंदबाजी, क्या शानदार गेंदबाजी. दैट्स अ मैग्निफिसेंट एंड आउटस्टैंडिंग डिलीवरी. इस समय श्रेयस के द्वारा जिस उम्मीद के साथ, जिस आशा के साथ श्रेयस को लाया था पहली ओवर के लिए, हालांकि पावर प्ले का ओवर था, ब्लू ब्रिज एंड की तरफ से गेंदबाजी करने का जो दबाव था, हवा का साथ भी मिल रहा है. इस समय बल्लेबाज को ऑन साइड की तरफ स्ट्रोक खेलना काफी आसान है. अगर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास करोगे तो गेंद काफी आसानी के साथ सीमा रेखा के बाहर भी जाती है. अगर बात करेंगे पार्ले फाइटर्स की तो उनके जो कप्तान है अमित सर, वो हसन टिकले है, युवा खिलाड़ी है. पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो हमेशा टकराते हैं उसे हसन कहते हैं. यहां पर देखिए शानदार गेंदबाजी, बाहरी किनारा, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. और इस समय जिस खिलाड़ी ने इस इनिंग की पारी की शुरुआत की थी वही दो खिलाड़ी डकआउट की तरफ वापस लौट चुके हैं. क्या शानदार, क्या आउटस्टैंडिंग इस समय गेंदबाजी का प्रदर्शन. 57 रनों का टारगेट रखा था, जवाबी आक्रमण करने के लिए मैदान में गए थे अक्षय और मुदस्सर माखजनकर. हालांकि अक्षय ज्यादा कुछ करिश्मा नहीं दिखा पाए, तीसरी गेंद के ऊपर उनको चलता कर दिया
दिया था श्रेयस ने डकआउट की तरफ, और अभी अभी इस गेंद के ऊपर मुदस्सर माखजनकर जो काफी महंगे बल्लेबाज साबित हो सकते थे, उनके अंदर वो क्षमता है, उसके अंदर वो हुनर है, वो टैलेंट कई बार हमने देखा है दापोली के ऐतिहासिक आजाद मैदान पर। उन्होंने कई बार अपनी टीम को जीत का स्वाद चखने को दिया है। ऐसे महानतम बल्लेबाज इस समय मुदस्सर माखजनकर को चलता कर दिया है, और इस समय नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान की तरफ आगे बढ़ रहे हैं। यहाँ पर देखा जाए तो अमित जी, पहले ओवर का खेल खत्म हो चुका है। पहले ओवर के खात्मे के बाद इस समय रन बन चुके केवल और केवल 1 रन। अभी भी 56 रनों की आवश्यकता होगी, यानी कि गेंदें बची है अमृतसर 30, और जीत के लिए अभी भी 56 रनों की आवश्यकता। क्या रणनीति होनी चाहिए आने वाली कुछ ओवरों के अंदर? ज्यादा से ज्यादा रन बटोरने की जरूरत है, क्योंकि इस बार आपको जीत पाना है तो आपको अच्छा काम करने की जरूरत है। नए बल्लेबाज, बैट्समैन नेम प्लीज, न्यू बैट्समैन नेम प्लीज। शिंदे फाइटर्स, शिंदे फाइटर्स बैट्समैन नेम प्लीज। शोएब मैदान में है और कादर अब खेलने के लिए तैयार है, लेफ्ट हैंड बल्लेबाज है। मित्रांनो, जर आपण पाहिलं तर डावकुरा फलंदाज आहे, समोर गोलंदाजी मार्कवरती असणारे तो गोलंदाज रमेश असणार आहे, ज्याने पहिल्या एकूण चांगल्या प्रकारची कामगिरी करण्याचा प्रयत्न केला होता। फलंदाजीमध्ये त्याने चांगल्या प्रकारचं काम केलंय आणि चांगलं काम केल्यानंतर त्याच्यावरती गोलंदाजीची धुरा सोपवली जाते दुसऱ्या षटकाकरिता, आणि दुसरं षटक त्याच्या हातातून टाकलं जात आहे। 8व्या पर्वामधला हा पहिला सामना पाहतोय दुसऱ्या दिवसातला। अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, या ठिकाणी निश्चितपणे हा चेंडू सीमा पार होणार, यात काही शंका नाहीये। 1 बाउन्स 2 बाउन्स, या ठिकाणी चेंडू सीमा पार, चौकार येतोय, दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे। हा जो फलंदाज आहे त्याने या ठिकाणी पाहिलं होतं की हा चेंडू बरोबर स्लोवर पण चेंडू आहे, स्लोवर पण चेंडूला बरोबर बॅट भिरकावून दिली आणि फाईन लेगच्या पट्ट्यातून हा चौकार नोंदवलाय। दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आक्रमण केलंय, आक्रमणात त्याला यश देखील प्राप्त होतोय। पहिला चौकार येतोय आणि पहिल्या चौकारानंतर एकूण धावसंख्या होते ती 5। अजूनही जर आपण पाहिलं तर हे दुसरं षटक आहे, दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू आहे, पुढचा चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज या श्रेयसच्या कंद्यावरती। श्रेयस पाहूया समोरच्या गोलंदाजाला या ठिकाणी कशा प्रकारची अतिशय सुरेख चेंडू, या ठिकाणी स्ट्रेट ड्राइव्ह आहे, पुन्हा एकदा जबरदस्त अशा प्रकारचा चौकार, काना मागून आली आणि तिकड झाली, अशा प्रकारचा जबरदस्त छपराक लावल्यासारखा हा चौकार टटवतोय। एक चांगल्या प्रकारचा फटका, चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला दुसऱ्या षटकात या डावकुऱ्या फलंदाजाकडून पाहायला मिळते। तो फलंदाज आहे कादर आहे। कादर मात्र या ठिकाणी कदर करतोय, कारण आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे, त्याकरिता या ठिकाणी विजयाची चादर फैलवण्याकरिता त्याला मात्र कादरला मैदानात थांबावं लागणार आहे। हाच कादर सलग 2 चौकार ठोठावतोय, तिसरा चौकार ठोठावणार का आणि या आजच्या दिवसातली पहिली 4ची हॅट्रिक आपल्या नावावरती करणार का? कारण त्याच्याकरिता आतापर्यंत त्याने 2 चेंडूवरती सलग 2 चौकार ठोठावले। चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय दुसऱ्या षटकाच्या प्रारंभाला। एकूण धावसंख्या होते ती 9 अशी धावसंख्या होते। टाइमपास होतोय, हा टाइमपास होता का मध्ये? पाटले फायटर्स टाइमपास होतोय, टाइमपास अजिबात होता का मध्ये? कादर मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करते, तो आक्रमण चढवतोय, खराब चेंडूचा चांगल्या प्रकारे समाचार घेतलाय। सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोठावलेत। पुढचा चेंडू असणार आहे तो गोलंदाज श्रेयसचा। श्रेयस मात्र या ठिकाणी मारा करण्याकरता सज्ज होतोय। क्षेत्ररक्षण रमेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे। महत्वपूर्ण अशा प्रकारचा रमेशचा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय। तिसरा चेंडू आहे, तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतो का ते पाहायचंय। अतिशय सुरेख चेंडू, या ठिकाणी खराब फटका, कोणत्याही प्रकारची गरज नव्हती, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते। आणि अशा वेळेला आपण जर मुंबईची लाईफलाईन काय तर आपण लोकल ट्रेन समजतो, क्रिकेटची लाईफलाईन काय तर सिंगल डबल। ज्या वेळेला चांगला चेंडू असतो त्यावेळेला सिंगल बरोबर गॅप शोधून काढणं फार गरजेचं असतं किंवा डबल घेणं फार गरजेचं असतं। मात्र या ठिकाणी त्याला मोठा फटका मारायचा होता, या ठिकाणी 4ची हॅट्रिक करायची होती, या नादामध्ये तो बाद होतोय। आणखी एक धक्का बसतोय, तो म्हणजे शिंदे फायटर्स या संघाला। शिंदे फायटर्स संघाची धावसंख्या होते 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 अशी धावसंख्या होते दुसऱ्या षटकात। तर संघाची धावसंख्या मात्र सीमित आहे। तिसरा चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये कादर बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय। फलंदाज आहे साकिब, त्याच्यावरती आता प्रेशर आहे, दबाव आहे।
कारण लवकरात लवकर 2 फलंदाज बाद झाले. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जो आघाडीचा फलंदाज होता तो देखील बाद झाला. त्यानंतर आता जी नवीन जोडगोळी मैदानामध्ये स्थिरावणं देखील फार महत्त्वाचं आहे. या जोडगोळीवरती बरंच काही डिपेंड्स आहे. 57 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे आणि विजयी लक्ष्य जर तुम्हाला यशस्वीरित्या जर पार करायचं असेल तर ह्या जोडगोळीला जास्तीत जास्त वेळ विकेटवरती स्थिरावणं देखील फार महत्त्वाचं आहे. परंतु त्याच वेळेला अमित सर जर पाडले फायटर संघाचा जर विचार केला, त्यांच्या जर गोलंदाजीची जर चर्चा करायची झाली तर त्यांच्याकडे गोलंदाजीमधलं ब्रह्मास्त्र म्हणजे स्वतः कर्णधार हसन टिकले आहे. तो देखील अजून गोलंदाजीसाठी यायचा आहे. दापोली तालुक्यामधला जो सर्वोत्तम गोलंदाज ओळखला जातो, आपण जर विचार केला तर दापोलीच्या बाहेर देखील रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन देखील त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. परवा पोलादपूरमध्ये एक मोठी सन्मानाची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केलेली होती आणि आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत देखील त्याने पोहोचवलेलं होतं. असा एक स्टार गोलंदाज आपल्याला अजून देखील गोलंदाजीसाठी येताना बघायला मिळणार आहे. तर नक्कीच कुठे ना कुठेतरी गोलंदाजी वरचढ होईल का, की त्या वरचढ ठरणाऱ्या गोलंदाजीला एक चांगल्या फलंदाजीच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल का शिंदे फायटर संघाकडनं, हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. तर फलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवरती आहे रमेश. तात्या बाकर एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू मात्र चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिसफील्ड देखील झाली आहे. हसन मात्र वेगाने चेंडूवरती येत असताना थोडासा नाराज झालाय, कारण अशा पद्धतीचं खराब क्षेत्ररक्षण त्याला अपेक्षित नाहीये. कारण क्रिकेट म्हटलं की एका धावेचं महत्त्व फार आहे. लोकशाहीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला, परीक्षेमध्ये एका गुणाला फार महत्त्व असतं. इथे तुम्हाला एक धाव रोकावे लागेल तरच मात्र तुम्हाला विजय दृष्टीपथात येऊ शकतो. नक्कीच या सगळ्या गोष्टींची समीकरणं बांधायची असतात. आता मात्र पुढे सरसवतोय अप्रतिम अशा प्रकारचा फटका, डोळ्यांचं पारडं फेडणारा अशा प्रकारचा हा चौकार ठोठावतोय. दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, बरोबर बिरकावून दिलाय चौकाराकरिता. चौकारानंतर मात्र धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 3 गड्यांच्या मोबदल्यात 15-57 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक अजूनही चालू आहे. जे षटक टाकतोय तो गोलंदाज या ठिकाणी रमेश असणार आहे. रमेशच्या या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार केलाय. प्रहारानंतर मात्र चौकारानंतर मात्र जलद गतीने धावसंख्या पडते. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला आजच्या दिवसातला म्हणजे दुसऱ्या दिवसातला आपण पहिला सामना पाहतोय. शिंदे फायटर्स विरुद्ध पाडले फायटर्स. प्रत्युत्तर दिले जात आहे ते पाडले फायटरच्या प्रतिस्पर्धी संघाकडून म्हणजे शिंदे फायटरकडून प्रत्युत्तर दिले जात असताना 3 गड्याच्या मोबदल्यात 15 अशी धावसंख्या धावफलकावरती नोंदवली जाते. रमेश मात्र अजूनही गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणारे तो फलंदाज ज्याने आत्ताच चौकार ठोठावलाय तो म्हणजेच या ठिकाणी साकिब असणार आहे. साकिबचा हा छान प्रयत्न आहे. त्याने आता मात्र या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आहे. अतिशय जबरदस्त, कोणत्याही प्रकारची ताकद नाहीये, मात्र गॅप शोधून काढली आहे. तंत्र सुद्धा अशा प्रकारचा फटका आहे आणि तंत्र शुद्ध फलंदाजी या ठिकाणी केली जाते. सलग 2 चौकार ठोठावले. चौकारच्या मदतीने संघ पोहोचतोय एकूण 19 या धावसंख्येवरती. एकूण 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करताना 19 अशी धावसंख्या धावफलकावरती नोंदवली जाते. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे षटक आहे. मात्र पाडले फायटर्सने देखील अशाच प्रकारची सुरुवात केली होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19 अशी धावसंख्या होते. आता मात्र आपण थेट मिळणार आहोत माझे सहकारी श्रीयुत सागर क्षीरसागर यांच्याकडे. सर नक्कीच या ठिकाणी जेव्हा पाडले फायटर्स हा संघ बॅटिंग करत होता, पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या, एकंदरीत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा आल्या. शिंदे फायटर संघ फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपला. 19 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. दोन्ही संघ आतापर्यंत मात्र रेसमध्ये बरोबरीत आहेत. इथून पुढच्या 4 षटकामध्ये कोणता संघ बाजी मारेल हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. परंतु अजून देखील हसन टिकले गोलंदाजीसाठी येणं बाकी आहे. त्याच्याकडे करिश्मा करण्याची क्षमता आहे. तो स्वतः धुरंधर असा गोलंदाज आहे. अतिशय तंत्रशुद्ध अशी फलंदाजी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी आपण बघितली. सातत्यानं ज्या पद्धतीने कादर याने बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारले, त्याचीच कुठेतरी कॉपीराईट फलंदाजी आपल्याला शोएब यांच्याकडनं देखील पाहायला मिळाली. त्याने देखील बॅक टू बॅक साकिब यांच्याकडनं देखील माफ करा 2 सलग चेंडूवरती चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. तर अशा पद्धतीची ही जी फलंदाजी आहे, कलात्मक फलंदाजी आहे, ही कुठेतरी तारणहार ठरताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. दापोली तालुक्यामधले अनेक मास्टर ब्लास्टर खेळाडू आहेत, अनेक तारे सितारे तुम्हाला DPL पर्व 8च्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये
अतिशय दर्जेदार अशी खेळी सादर करताना देखील पाहायला भेटतील. आणि कदाचित ज्या हसन टिकले यांचा आपण सातत्यानं नामोल्लेख करत होतो, तो स्वतः कॅप्टन हसन टिकले गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना ब्लू ब्रिज एंडकडनं तो गोलंदाजी करेल. तर त्याच्या समोर आहे पुन्हा एकदा दर्जेदार फलंदाजी, उजव्या हाताने बॅटिंग करणारा खेळाडू ज्याचं नाव आहे मित्रांनो शोएब आपल्याला पाहायला भेटणार आहे. शोएब है तो मुमकिन है असं नक्कीच म्हणू शकतो आपण, कारण अनेक वेळेला त्यांनी वादळी खेळ सादर केले. इथे 57 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही संघ अजून देखील बरोबरीत आहेत. दोन्ही संघांचा पहिल्या 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 19 पाहिलेली आहे. नेक्स्ट सामना असेल विदिशा चॅलेंजर्स AS दापोली फायटर्स यांच्यामध्ये एक महत्त्वाची लढत रंगली जाईल. विदिशा चॅलेंजर संघ कालच्या दिवसामध्ये बॅकफुटवरती आहे. एक सामना खेळला, एका मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर AS दापोली फायटर्स संघाने मात्र कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी नक्कीच पार पाडलेली आहे. तर आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघांना आपण जर विचार केला तर विजय प्राप्त करणं फार महत्त्वाचं आहे. हसन टिकले गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना दापोली टेनिस क्रिकेटमधला हा कोहिनूर हिरा आहे. ज्या पद्धतीने चमकदार कामगिरी पार पाडतो, कौतुक तर त्याचं नक्कीच करावं लागेल. यावेळेचा चेंडू सुरेख टाकला, रिव्हर्सचा एफर्ट आहे, सक्सेसफुल प्रयत्न. परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दोन्ही खेळाडूंकडे वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना धावा झाल्या 20 धावा धावपलकावरती पूर्ण होत असताना अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळालंय. हसन टिकले नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून नावारूपास येताना देखील आपल्याला बघायला भेटतोय. आम्ही सर आपण नेहमीच म्हणतो की परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो, परंतु तोच खऱ्या अर्थानं चमकतो जो स्वतःमध्ये झिजण्याची क्षमता ठेवतो. इथे चमकण्यासाठी तुम्हाला झिजावं लागेल आणि जर तुम्ही झिजलात तरच खऱ्या अर्थानं तुमचा जो प्रकाश आहे तो मात्र सर्वदूर पसरू शकतो. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु पंचाने अपील मात्र फेटाळलेला आहे. वेल्डन हसन, चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडू अमित बिन सरांचा काय इशारा येतोय? स्प्रे द्या त्यांना. तर इथे खेळाडू कदाचित जायबंदी झालेला आहे, इंजुर्ड झालेला असावा आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर स्प्रे घेऊन आमचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील मैदानामध्ये वाटचाल करतायत. थोडासा वेळ जो होतोय जास्तीत जास्त त्याच्यावरती देखील आम्ही सर अंकुश ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन तुम्हाला सर्वांवरती आहे. वेळेमध्ये मॅच संपन्न देखील करणं गरजेचं आहे. दापोली टेनिस क्रिकेट विश्वातले अनेक तारे सितारे त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते दाखवण्यासाठी इथे मात्र सज्ज होत असताना गोलंदाजीचा विचार केला. हसन टिकले एक युवा गोलंदाज आहे, एक उदयमुख असा गोलंदाज ज्याने खऱ्या अर्थानं प्रभावी केले दापोलीतल्या क्रीडा रसिकांसाठी. आणि जतीन साळगावकरचं मी एवढ्यासाठी कौतुक करेन, कारण जे हसनवरती पैलू पाडावे लागत होते ते पैलू पाडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जतीन साळगावकर यांनी केलंय. आणि आपल्या गुरुला एक चांगली गिफ्ट देण्याचा प्रयत्न आज मात्र हसन टिकले नक्कीच करू शकतो. जतीन साळगावकर यांचा विचार केला तर AS दापोली फायटर संघाकडनं खेळतायत. अनेक वेळेला हे जे 2 खेळाडू आहेत अमित सर ते दापोली 11 या संघाकडनं खेळत असतात. आज मात्र एकमेकाच्या विरोधात खेळताना देखील आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे एका संघामध्ये गुरु असेल तर दुसऱ्या संघामध्ये शिष्य असणार आहे. तर गुरु शिष्यांचं हे बॅटल देखील बघायला नक्कीच क्रीडा रसिकांना अमित सर मजा येईलच. नक्कीच या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. त्यानंतर मात्र हसनचा हा चेंडू, हसनला मात्र कोणती तरी अडचण निर्माण होते. त्यानंतर पंचांकडून डेडचा इशारा देखील येतोय. समोर खेळण्याची जबाबदारी असणार ती साकीबच्या खांद्यावरती, ज्याने आतापर्यंत 2 चौकार ठोकले. तो साकीब या ठिकाणी या हसनच्या चेंडूचा कशा प्रकारे सामना करतो ते पाहायचंय. हसन टिकले समोर हे दोन्ही फलंदाज टिकले तर धावसंख्या मोठी उभारू शकतो. मात्र या ठिकाणी चांगला फटका आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील होते, चांगल्या प्रकारची फेक होते. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा घेतले गेले. त्यानंतर मात्र 3री धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 3 धावा पूर्ण होत आहेत. या 3 धावांशी संघ पोहोचतोय 57 धावांचा पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 या धावसंख्येवरती 3रं षटक पाहतोय जे हसन टिकले टाकतोय. हसन समोर या ठिकाणी प्रत्युत्तर देताना हा एक चांगल्या प्रकारचा फटका होता. खराब अशा प्रकारची फेक होती, त्या फकीचा फायदा घेतलाय. फायदा घेतल्यानंतर मात्र 3 धावा या ठिकाणी आपल्या खात्यात नोंदवल्यात, त्या म्हणजेच या शाकिबने. शाकिब नंतर आता शोएबच्या खांद्यावरती जबाबदारी असणारे 2 स्ट्राईक एंडला आहे, त्याला मात्र कानमंत्र दिलाय. आता मात्र हसन या ठिकाणी टाइमपास होतोय. तो टाइमपास होता का बरे शाकिब? आपण लवकरात लवकर नॉन स्ट्राईक एंडवरती जायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हसन, डावखुरा गोलंदाज, अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू होता, यार्कर मारला होता आणि या यार्करवरती एक चांगल्या प्रकारचा फटका याच
फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक खराब फेक होती. यष्टीरक्षक दक्ष होता, त्याने मात्र हा चेंडू गॅदर केल्यानंतर मात्र तो एक धाव रोखू शकत नाहीये आणि या एका धाब्याने संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. तिसरं षटक आपण पाहतोय, ज्या तिसऱ्या षटकातला मारा मात्र एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज करतोय, गुणवान गोलंदाज गोलंदाजी करतोय. समोर मात्र या चेंडूवरती प्रहार करायचा होता, पंचांकडे दाद मागितले होते. दाद मात्र या ठिकाणी फेटाळली जाते. दाद दोन ठिकाणी फेटाळता येते, एक कोर्टात आणि एक मैदानात. कोणाला अधिकार असतो? कोर्टात असतो अधिकार, न्यायाधीशांना तर मैदानात असतो पंचांना. अशा प्रकारे दाद फेटाळली गेली. दाद फेटाळल्यानंतर एक चांगल्या चेंडूची सांगता होते. चांगल्या चेंडूची सांगतेनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकतोय. या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. यष्टीरक्षकाच्या थोडासा वरून जातो चेंडू, बहुधा या ठिकाणी सीमा पार होणार. चेंडू सीमा पार आणि धावा आल्या 4 आणि या 4 धावांनंतर मात्र एकूण धावसंख्येत भर पडते ती 28. एक चांगल्या प्रकारचा फटका मारायचा होता, बॅटची कडा घेऊन गेला होता. अप्पर एज होती, अप्पर एज नंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या अडी स्लीपच्या पट्ट्यातून थेट सीमा पार होतोय. सीमा पार झाल्यानंतर एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठलाग करताना गफ्फार शेठ रखंगे यांच्याकडून सलग 2 षटकाराकरिता 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ही नामी संधी असणार आहे शिंदे फायटर्सच्या या दोन्ही फलंदाजांकरिता. दोन्ही फलंदाज या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकूण चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू. 12 चेंडू आणि एकूण माफ करा 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू 29 धावांची गरज. अजूनही या ठिकाणी या ठिकाणी शाकिब आहे, त्याचबरोबर शोएब देखील असणार आहे, कारण या दोघांनाही फलंदाजीचा सूर सापडलेला आहे. समोरच्या गोलंदाजाचा ते धूर काढणार का? कारण सूर सापडल्यानंतर धूर आला तर विजयाचा या ठिकाणी जो आनंद आहे तो बरोबर शिंदे फायटर्सला घेता येणार आहे. मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोणता गोलंदाज येतो ते. श्रेयस या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. पाहूया श्रेयस कशा प्रकारची गोलंदाजी करतो. तर श्रेयस अतिशय चांगली गोलंदाजी करू शकतो हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आहे याच्या अगोदर देखील. आणि तो श्रेयस यावेळेला मात्र एंड बदलतोय. याच्या अगोदर ब्लू ब्रिज एंडकडनं त्याने गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र जर विचार केला तर स्वर्गीय तात्या दोंडू बाकर एंडकडनं तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. त्याच्यावरती देखील प्रेशर आहे, कारण आपण म्हटल्याप्रमाणे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. म्हणजे सरासरी दृष्टिपातामध्ये आपल्याला पाहायला भेटते दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही हा सामना जिंकलात तर जे उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचे तुमचे जे चान्सेस आहेत ते मात्र नक्कीच वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. यावेळेला श्रेयस सज्ज होत असताना समोरच्या बाजूने तात्या दोंडू बाकर एंडकडनं तो गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, मोठा प्रहार देखील केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येत असताना विकेटचं पतन होईल, फलंदाजाला परतावं लागेल आणि पुन्हा एकदा विकेट टेकिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटेल श्रेयस याच्याकडून. ज्या श्रेयसने पहिल्या षटकामध्ये अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली आहे तो श्रेयस मात्र पुन्हा एकदा तारणार ठरतोय आणि ऐन मोमेंटला आपल्या संघाला विकेट देखील मिळवून देतोय. फलंदाज बाद झाल्यानंतर स्वतः कॅप्टन आकाश सपकाळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना हो निगाहे मंजिल पर कदम हो राह पर तो ऐसी कोई राह नहीं जो मंजिल तक जाते नहीं. इसके बाद होने वाला जो मुकाबला है विदिशा चैलेंजर्स बनाम एएस दापोली फाइटर्स के बीच में, जहां पर टॉस जीता था एएस दापोली फाइटर्स के टीम ने और पहले बल्लेबाजी करने का लिया है फैसला, यानी कि डिफेंस करना पड़ेगा विदिशा चैलेंजर्स की टीम को. फिलहाल मैदान की तरफ चलते हैं जहां पर श्रेयस ने काफी लाजवाब गेंदबाजी का आरंभ किया है. ये खिलाड़ी आगाज के लिए जाना जाता है या अंजाम के लिए जाना जाता है ये तो बाद में पता चलेगा, लेकिन फिलहाल जिस तरह से गेंदबाजी हो रही है कमाल की गेंदबाजी इस समय श्रेयस के द्वारा. वो कहते हैं ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करो क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भर देता है, आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती. कोशिश करो, यहां पर मौका मिल सकता है. और लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरे विकेट का पतन. क्या शानदार गेंदबाजी, श्रेयस ऑन फायर. ये सही मायने में कोहिनूर है, ये बाहुबली खिलाड़ी है जिन्होंने पार्ले फाइटर्स के लिए कमाल की गेंदबाजी का प्रदर्शन किया और लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरे विकेट का पतन होता हुआ इस समय पूरी तरह से मुसीबत का
सामना करते वक्त दिखाई दे रही है। शिंदे फाइटर्स की टीम 7 पर्वों में से 3 पर्व का उन्होंने ग्रैंड फिनाले जीता था। शायद वही टीम इस समय टॉप 4 में पहुंचने के लिए बिल्कुल संघर्ष करते हुए दिखाई दे रहे हैं अमित सर। एक चांगल्या प्रकारचा फटका मारायचा होता, हवेतून खेळला होता, तिथे ताकद कमी पडली होती, मिस टाइम अशा प्रकारचा शॉट होता आणि तो बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय। क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय। 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय, 5व्या क्रमांकावरती येतोय तो नवा फलंदाज म्हणजेच कपिल येतोय। कपिल हे नाव पाहिलं तर आपण भारताकरिता फार महत्त्वाचं नाव आहे, ज्याने 1983 मध्ये आपल्या भारताकरिता पहिला वर्ल्ड कप भारतामध्ये आणला। अशा प्रकारचा तो कपिल नाहीये, परंतु हा नवा कपिल आहे, या जमान्यातला कपिल आहे, दापोलीतला कपिल आहे। कपिल मात्र नॉन स्ट्राइक एंडवरती असणार आहे। गोलंदाजी मार्कवरती ज्याने आतापर्यंत सलग 2 चेंडू या ठिकाणी बाद केले, 30 जर गडी बाद केला तर एकूण 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, ते म्हणजेच गप्पार शेट यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक। सलग 3 गडी बाद केले तर या गोलंदाजाकरिता आतापर्यंत 2 गडी बाद केले सलग 2 चेंडूवरती, तोच या ठिकाणी गोलंदाज म्हणजेच श्रेयस असणार आहे। श्रेयसला पाहूया हे यश प्राप्त होतं का, तो 100 रुपयाचा मानकरी ठरतो का। गप्पार शेट यांनी याच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक लावले। 55 बरोबर डाब्या चुकडून मारा करतो, या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडूवरती मात्र अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा देखणा फटका आहे। त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षणानंतर चेंडू बहुधा या ठिकाणी सीमा पार, गचाळ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षणातून तर या ठिकाणी हा चौकार येतो। चौकारानंतर धावसंख्येत निश्चितपणे जलद गतीने भर पडते। श्रेयस चांगली कामगिरी करतोय, श्रेयस चांगली कामगिरी करत असताना मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये, त्याचा फायदा होतोय। फायदा झाल्यानंतर एकूण धावसंख्या होते 57 धावांचा पाठलाग करताना ते 32 अशी धावसंख्या होते। निर्णायक महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे आपण षटक क्रमांक 4 पाहतोय, जे श्रेयस टाकतोय। अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय। खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, ज्या ठिकाणी 1 धाव जाणार होती त्या ठिकाणी 4 धावा खर्च झालेल्या आहेत। या अधिक ज्या 3 धावा गेल्या आहेत त्या या ठिकाणी निश्चितपणे महाग ठरणार आहेत त्या पाडले फायटर्स करता। पाडले फायटर कडून क्षेत्ररक्षण केले जाते तर शिंदे फायटर्स या ठिकाणी फलंदाजी करतोय। 57 धावांचा पाठलाग करताना एक चांगल्या प्रकारची कामगिरी आहे। 15 चेंडू आणि 25 धाबांची गरज। अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय, अर्थात या ठिकाणी फलंदाज बाद होतो का ते पाहायचं आहे। आणि पंचांकडून मात्र इशारा येतो, षटकाराचा इशारा येतोय, कारण चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय। एक चांगल्या प्रकारचा फटका होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, मात्र क्षेत्ररक्षक स्वतःला सीमा रेषेच्या आतमध्ये ठेवत नाहीये। अर्थातच या ठिकाणी षटकाराची नोंद होते, षटकाराच्या नोंदीनंतर मात्र धावसंख्येत या ठिकाणी भर पडणार आहे। धावसंख्या होते ती म्हणजेच एकूण धावसंख्या होती ती 38। आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 14 चेंडू आणि 19 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवरती श्रेयस असणार आहे। अतिशय सुरेख चेंडू, फुलटा चेंडू आणि या फुलटा चेंडूवरती मात्र निश्चितच एक चांगल्या प्रकारचा फटका आहे। लांगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मात्र या फलंदाजाच्या खात्यात एकेरी धाव जाते। या एका धाब्याने संघ पोहोचतोय 39 धावसंख्येवरती। महत्वपूर्ण अशा प्रकारचा हा चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता। असं म्हटलं जातं की आनंदाचा क्षण आणि अन्नाचा क्षण कधीच आनंदात जीवनात वाया घालवायचा नसतो, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू देखील वाया घालवायचा नसतो। मात्र एकेरी धाव केली आहे, ही एक प्रतिकूल अशी परिस्थिती आहे। डावकुरा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करता सज्ज असणार आहे। चेंडू शिल्लक आहे ते एकूण 13 चेंडू आणि 18 धावांची गरज। 13 चेंडू 18 धावा, समीकरण सोपं आहे शिंदे फायटर्स करिता। सागरजी, नक्कीच या ठिकाणी समीकरण सोपं आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल। एवढ्या सहजासहजी आज सामना शिंदे फायटरच्या बाजूने जाणार नाहीये, कारण चांगली गोलंदाजी देखील तुम्हाला पाहायला भेटेल। यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, श्रेयस चेंडूच्या खाली, चेंडू मात्र स्थिरावलाय तो श्रेयसच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन होत असताना एक चांगली विकेट, महत्त्वाची विकेट मात्र श्रेयसला मिळते आणि मोठा झटका बसलाय शिंदे फायटर्स संघाला। आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी अजून देखील 18 धावांची आवश्यकता आहे। प्रत्येक षटकामागे 9 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल। नवीन फलंदाज जर आपण पाहिला तर मनोज मोहिते, जो मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतो, आयकॉन खेळाडू आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची, कारण याने देखील दापोलीचं आझाद मैदान अक्षरशः गाजवलेलं आहे। सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकण्याची जी किमया आहे ती देखील त्याने अनेक वेळा पार पाडलेली आहे। असा एक महान खेळाडू, असा एक बलाढ्य खेळाडू हा मात्र मैदानामध्ये जाताना देखील बघायला भेटतोय। पुढचे येणारे चेंडू आहेत 12, विजयासाठी मात्र आवश्यकता आहे 18 धावांची।
आणि श्रेयससाठी मात्र पारितोषिक आले गपारशेठ रकांगे साहेब यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राईज, कारण श्रेयसने 3 विकेट घेतल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का देखील दिलेला आहे, किंडार पाडलेला आहे आणि त्याच्या चांगल्या गोलंदाजीवरती प्रभावित होऊन आदरणीय गपारशेठ रकांगे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आले. वेल डन श्रेयस. परंतु हे पारितोषिक मिळाल्याचा आनंद त्याला तेव्हा होईल ज्यावेळेला त्याचा संघ विजय होईल, अन्यथा कुठेतरी जर आपण म्हणतो की दुधामध्ये माशी पडले असं चित्र देखील आपल्याला अमित सर नक्कीच पाहायला भेटणार आहे. तुम्ही माशीचा उल्लेख केला. माशीचं महत्व केव्हा वाढेल, जी सोनाराच्या तराजूत गेली तरच तिचं महत्व वाढणार आहे, परंतु भाजीवालीच्या तराजूत गेली तर ती माशी महत्वाची ठरणार नाहीये. मात्र या ठिकाणी पाहायचंय चेंडू खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज आकाशच्या खांद्यावरती नॉन स्ट्राइक एंडला असणार आहे तो फलंदाज मनोज. आकाश आणि मनोज अशा प्रकारची जोडी मैदानात आहे, तर गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज हसन. हसन मात्र एक गुडमान अशा प्रकारचा गोलंदाज आहे. पंचक्रोशीमध्ये ज्याचं नाव आहे, दापोलीमध्ये नाव आहे अशा प्रकारचा गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू मात्र पहा अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू होता. चेंडू इनस्विंग होतोय, यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव चेंडूची तो या ठिकाणी सांगता करतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्गवरती हा हसन सज्ज होतोय. बरोबर ब्ल्यू ब्रिज एंड कडून तो मारा करणार आहे. या षटकातला महत्वपूर्ण दुसरा चेंडू आहे, समोर खेळतोय तो फलंदाज. आता मात्र हा चेंडू बिरकावून देतोय. अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे. डोळ्यांचं पाळणं फेडणारा दर्जेदार अशा प्रकारचा चौकार पाहायला मिळतोय. चौकार नंतर मात्र या ठिकाणी समीकरण बदलणार आहे. समीकरण होतंय 14 धाबांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 14. विजयाचा सौदा करायचा असेल तर या 14 धाबा करणं फार महत्वाचं आहे. हसन मात्र या ठिकाणी थोडासा चान्स दिला होता, कारण चेंडू थोडासा पुढे पडला होता, म्हणजेच त्यानंतर त्याच्याकडे संधी होती, वेळ होती, बॅट फिरवली, बरोबर फाईन लेगच्या पट्ट्यात चौकार ठोठावले. चौकार ठोठावून समीकरण मात्र या ठिकाणी सोपं करण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं राजेशजी घोसाळकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक दुसऱ्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपलं देखील इथे मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 10. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. एक मॅरेथॉन इनिंग मात्र आपल्याला आकाश सपकाळ यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. हा जो चौकार आला तो मला वाटतं नवसंजीवनी देणारा चौकार आपल्याला नक्कीच म्हणता येईल. दरम्यान हसनचा हा चेंडू सुरेख आहे, जोरदार अपील आणि इथे मात्र विकेट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण विकेट आपल्याला आकाश सपकाळ यांचे पाहायला भेटते. ज्या विकेटची होती प्रतीक्षा ती विकेट मिळाली हसनला आणि मैदानामध्ये जल्लोष आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे तुम्ही मगाशी देखील म्हटलात की आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण कोणत्याही क्षणी फुकट दौडू नका, आणि आनंदाचा क्षण मात्र फुकट दवडणार नाहीये. ते सेलिब्रेशन मात्र नक्कीच करतील अमित सर. सीधी उंगली से घी निकल रही तो टेढ़ी क्यों कर रहे, क्यों ऐसा शॉट सिलेक्शन किया, तो यहाँ पर ये गलती थी. शॉट सिलेक्शन खराब था, मिस टाइम शॉट खेलने की कोशिश की थी, उसमें यहाँ पर आउट होते हुए वापस बल्लेबाज आते हुए. अब देखेंगे 9 गेंदें शेष जीतने के लिए 14 रन की जरूरत है. गेंदबाजी के मोर्चे पर हसन तैयार है. अब मैदान में बीच बीच में टाइम पास हो रहा है, ये टाइम पास नहीं होने की जरूरत है. इस समय समय के आकाश साथ सपकाळ को कोई गलती करने की आवश्यकता नहीं. बिल्कुल सही कहा आपने. सीधी उंगली से घी निकल रहा था, उंगली टेढ़ी करने की कोई आवश्यकता नहीं. सीधे बल्ले से रन बटोर रहे थे. यहाँ पर रिवर्स का जो एफर्ट करने का उनका जो प्रयास था, कहीं ना कहीं उनकी सोच बिल्कुल गलत थी. सोच को बदलो तो सितारे बदल जाते, नजर को बदलो तो नजारे बदल जाते. कश्तियां बदलने की आवश्यकता नहीं, बस दिशाओं को बदलो, जीत के किनारे बदल जाते. यहाँ पर सही दिशा में जा रहे थे और ऐसे मोमेंट पर उन्होंने दिशा बदली और खामियाजा भुगतना पड़ा, सीधा डकआउट की तरफ वापस आते हुए. सही बात है, लेकिन सोच के बारे में आपने कहा तो छोटी सोच और पैरों में मोच हमें महान नहीं बना देती, तो इसीलिए आपकी सोच है वो बड़ी होनी चाहिए. लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे ना तो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. ये हसन है, हसन हंसने के लिए तैयार है क्योंकि उनके पास मौका है पाटले फाइटर की तरफ से गेंदबाजी करते हुए. अब देखेंगे गेंदे शेष है, 9 गेंदे शेष है और जीतने के लिए 14 रन की जरूरत है. ये बल्लेबाजी के जोर पर बल्लेबाज मैदान में जाते हुए बासिद के लिए अगली गेंद. इस बार ये देखिए हल्के हाथों से खेलने की कोशिश, इस बार ये पूरी तरह से बिट किया है. अच्छी कोशिश है, अच्छा प्रयास है, सटीक लाइन से यहाँ पर गेंदबाजी करते हुए. और गेंदबाजी के साथ साथ यहाँ पर देखेंगे तो 8 गेंदें शेष है और जीतने के लिए 14 रन की जरूरत है. गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे तो गेंदबाज अच्छी तरह से गेंदबाजी करते हैं, पूरी तरह से बांध कर रखा है. और यहाँ पर अच्छी लाइन और लेन के साथ गेंदबाजी करने वाले गेंदबाज अंपायर के बगल से तेज कदम के साथ गेंदबाजी करते हुए हसन. और इस समय हसन तैयार नहीं थे.
हालांकि प्रेशर जरूर है, एक आधी बाउंड्री आती है, सिक्सर आता है तो प्रेशर फिर एक मर्तबा क्रिएट हो जाएगा पार्ले पार्टनर्स के ऊपर। लेकिन अगर सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करेंगे, डॉट गेंदे फेंकेंगे तो प्रेशर कहीं ना कहीं बल्लेबाजी करने वाली जो टीम है सिंधे फाइटर्स की टीम, उसके ऊपर भी बढ़ जाएगा। अगर यहाँ पर लगातार डॉट गेंदे आती है तो मजबूरन होकर बल्लेबाज को कहीं ना कहीं एक बड़ा स्ट्रोक खेलने की आवश्यकता हो सकती है और उस वक्त कहीं ना कहीं उसके द्वारा गलती भी हो सकती है। यहाँ पर देखिए जोरदार प्रहार करना चाहते थे, ऑन साइड की तरफ, मिड ऑन की तरफ फील्डर है, जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले ही समय था दोनों भी बल्लेबाजों के पास सिंगल रन पूरा करने का। और इस समय सिंगल के साथ स्ट्राइक पर मौजूद होंगे मनोज मोहिते, जिनके अंदर वो क्षमता है, उसके अंदर वो नजाकत है, जिसके बलबूते पर वो बड़ा बड़ा स्ट्रोक खेल सकते हैं। हसन टिकले के पास इस समय गेंद है, हसन टसन के साथ गेंदबाजी करने का प्रयास करेंगे। लेफ्ट हैंडेड गेंदबाज है, लेकिन इस समय देखिए दिशा से भटकते हुए कहीं ना कहीं मुझे लगता है तेज रफ्तार के साथ गेंदबाजी करने के प्रयास में हसन बिल्कुल इस समय दिशा से भटक रहे हैं, जिसके कारण 1 रनों का इजाफा होता हुआ शिंदे फाइटर्स की टीम के अंदर 1 रनों की सहायता से इस समय स्कोर आगे बढ़ रहा है। जहां तक सवाल है रनों का, रन बन चुके हैं 45, यानी कि 45 रन बन चुके हैं। फिर एक मरतबा ऑन साइड की तरफ हल्के हाथों के साथ गेंद को खेला है, फील्डर वहां पर मिड ऑन की तरफ तैनात थे, जब तक आकर गेंद को उठाते उसके पहले ही चतुराई के साथ, बड़े आसानी के साथ, बड़े इत्मीनान के साथ सिंगल रन पूरा होता हुआ। और इसी के साथ इस ओवर का भी खात्मा हो चुका है। 5 ओवर के खात्मे के बाद रन बन चुके हैं 46, यानी कि 46 रन बन चुके हैं। आने वाली 6 गेंदे और 6 गेंदों पर कितने रनों की आवश्यकता? मुझे लगता है 6 गेंदे 11 रनों की आवश्यकता है। काफी इंटरेस्टिंग मुकाबला है, दर्शकों की दिलों की धड़कनें तेज करने वाला अमिस्तरीय मुकाबला हो सकता है। अगर इसके बाद जो आने वाले गेंदबाज है वो थोड़ी सी खराब लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करेंगे तो शायद बल्लेबाज उसका फायदा उठा देंगे और बल्लेबाज को कहीं ना कहीं बीट करने वाली गेंदबाजी देखने को मिलेगी। तो मुझे लगता है यहां पर फायदे वाली गेंदबाजी साबित हो सकती है पार्ले फाइटर्स की टीम के लिए। यह बैटल बड़ा ही दिलचस्प होता हुआ, ये जो मुकाबला काफी रोमांचक होता हुआ, ये जो जंग छिड़ी है इस समय वो बल्लेबाज और गेंदबाज के बीच में हो सकती है। फिलहाल इस समय देखा जाए तो फिर एक मर्तबा कहेंगे असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कम रही है देखो और सुधार करो। जब तक ना मिले सफलता नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होगी, कोशिश करो क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी। इस समय प्रेशर है गेंदबाज के ऊपर, दबाव है बल्लेबाज के ऊपर और दबाव में बल्लेबाजी करना इस समय मनोज मोहिते के लिए क्या आसान होगा? गेंदबाजी का जहां तक सवाल है, गेंदबाजी मार पर गेंदबाज तैयार है सिद्धू, तो सिद्धू के ऊपर भी अमिसर प्रेशर हो सकता है। शिंदे फायटरचा सर्वेसर्वा नितीनजी शिंदे या सामन्याचा आस्वाद घेताना पाहतोय। एकूण 6 चेंडू आहेत, 11 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो। या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे, समोर मात्र खेळण्याची जबाबदारी अतिशय हवेतून मारलेला चेंडू। या चेंडूवरती मात्र निश्चितपणे पाहायचंय, या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली जाते। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, चांगल्या प्रकारची धावगती। पहिला जो धरण होता तो अत्यंत जलद गतीने घेतला, दुसरी धाव देखील जलद गतीने घेतली। या 2 धावा घेऊन या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय। आता मात्र 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी एकूण 9 धावांची गरज। नक्कीच या ठिकाणी आता दबाव आहे दोन्ही संघांवरती, प्रेशर मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करणं थोडंसं डिफिकल्ट आहे। इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल सिद्धू याला, तरच विकेट देखील भेटेल, तर चांगली बॅटिंग करावी लागेल मनोज मोहिते याला। हा चेंडू सुरेख टाकलाय, फलंदाज मनोज मोहितेला केलाय बीट। वा काय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते। अर्थातच सिद्धू याच्याकडून, सिद्धू फलंदाजी करण्यामध्ये थोडासा अपयशी ठरला, परंतु शेवटचं षटक हाताळत असताना अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत मात्र पाहिली आपण। येणारे चेंडू शिल्लक आहेत 4, तर विजयासाठी मात्र आवश्यकता आहे अजून देखील 9 धावांची। पुढचा चेंडू डिसाईड करेल या मॅचचं चित्र। अर्थातच या चेंडूवरती जर चौकार आला किंवा जर विकेट मिळाली तर दोन्ही संघ मात्र पुन्हा एकदा कुठेतरी सुटकेचा श्वास देखील सोडतील। यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा आहे, मोठा पटका खेळायचा आहे, बिग हिट आहे, चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, षटकार चर्चा केली, षटकार देखील गेलाय आणि त्याच वेळेला सुटकेचा निश्वास देखील सोडलाय। सुरेख बॅटिंग हे आहेत मनोज मोहिते, दापोलीचा स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू। का मी तुला आयकॉन खेळाडू म्हणून सिलेक्ट केलं हे शिंदे फायटर्स संघाच्या मालकाला सांगण्याचा प्रयत्न इथे नक्कीच मनोज मोहिते यांच्या माध्यमातून अमित सर असावा। यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याची या ठिकाणी फलंदाजी करणार आहे तो एस दापोली। 3 चेंडू 3 धावांची गरज। एस दापोली आपण फलंदाजी करता सज्ज राहायचं आहे।
विदिशा चॅलेंजर क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घेईल या सामन्यानंतर 3 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सिद्धू आहे. सिद्धू जादू करणार का? सलग 3 चेंडू निर्धाव टाकणार का? या चेंडूवरती मात्र आकाशकडून प्रहार केला जातोय. आकाश मात्र हा चेंडू सीमा पार, मनोज मात्र हा चेंडू सीमा पार करतोय. चौकार, विजय अशा प्रकारचा चौकार मनोजच्या बॅटमधून येतोय आणि पहिला विजय दुसऱ्या दिवसातला साकारला जातोय तो शिंदे फायटर्स या संघाकडून. आजच्या दिवसातला दुसरा सामना विदिशा चॅलेंजर विरुद्ध AS दापोली फायटर्स. दापोली फायटर्स प्रथम फलंदाजी स्वीकारतोय तर समोरच्या संघाला म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला विदिशा चॅलेंजर या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणाची संधी देतोय. या ठिकाणी खेळही थांबलेला आहे, मीही थांबतोय, परंतु खेळाडूंनी थांबायचं नाहीये. आपण लवकरात लवकर मैदानात जायचं. DPL 2022 मधला हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू होतोय. विदिशा चॅलेंजर विरुद्ध AS दापोली फायटर्स. मित्रांनो, आता ज्याने एक जबरदस्त अशा प्रकारचा षटकार चौकार ठोठावला आणि गेम फिनिशर ठरला तो म्हणजेच मनोज करिता एकूण 200 रुपयांचं पारितोषिक श्रीयुत राऊत काका यांच्याकडून. राऊत काका यांचे आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय. मनोजला मी विनंती करणार आहे, आपण व्यासपीठावरती येऊन हे आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. अतिशय जबरदस्त अशा पद्धतीने फलंदाजी केली. सिद्धूच्या या चेंडूवरती चौकार ठोठावला, विजय साकारलाय, 57 धावांचा पाठलाग केलाय आणि 57 धावा या ठिकाणी धावफलकावरती नोंदवत शिंदे फायटर्स या संघाने पहिला विजय दुसऱ्या दिवसातला साकारलाय. पहिला सामना संपलाय, दुसरा सामना होतोय विदिशा चॅलेंजर विरुद्ध AS दापोली फायटर. AS दापोली फायटर फलंदाजी करेल तर विदिशा चॅलेंजर क्षेत्ररक्षण सजवून घेईल. विदिशा चॅलेंजर आपण लवकरात लवकर मैदानात जायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. या सामन्याकरिता पंच असतील नामवंत अशा प्रकारचे पंच मैदानात जाताना आपण पाहतोय. महेंद्र शिंदे आणि त्याचबरोबर अमित बिंद अशा प्रकारचे हे दोन्ही पंच. राऊत काका मित्रांनो, या शिंदे फायटर्सचे संघ मालक आदरणीय सन्माननीय नितीनजी शिंदे यांच्याकडून मनोज करिता 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विजयी अशा प्रकारची खेळी केल्यानंतर त्याला हे पारितोषिक नितीनजी शिंदे